मी अपर्णा जेस्ते, आपल्या संस्थेचे कार्यकारी विश्वस्त श्री दिघे सर आणि पाचही विभागाचे मुख्याध्यापक आणि इथे उपस्थित सर्वांचे सरस्वती मंदिर ट्रस्ट पुरस्कृत शिक्षण कट्टा पुष्प आठवे या कार्यक्रमामध्ये सर्वांचे स्वागत करत आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बालशिक्षणाची वारी करणार आहोत. सभी यात्रियों से निवेदन है, कृपया अपने कुर्सी की बांध ले. आणि आता आपण जाऊया बाल शिक्षणाच्या वारीला. मी पूनम छत्रे हिला विनंती करते की तिने विशाखा देशपांडे मॅमचा परिचय करून द्यावा. ओव्हर टू यू पूनम. धन्यवाद अपर्णा. आता मी विशाखा मॅडमचा परिचय करून देते. विशाखा देशपांडे यांनी अर्थशास्त्रातील पदवी घेतल्यानंतर अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन यामध्ये पदविका प्राप्त केली आणि त्यांचा बाल शिक्षणातील प्रदीर्घ प्रवास सुरू झाला. आपल्या इंग्रजी माध्यमाच्या CBSE शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागाच्या प्रमुख म्हणून त्या सध्या कार्यरत आहेत. गेली 31 वर्षे त्या शिक्षक, संशोधक, प्रशिक्षक, करिक्युलम डिझायनर, सल्लागार व मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र बाल शिक्षण परिषदेच्या ठाणे केंद्राच्या सचिव, 3 वर्षे परिषदेच्या राज्याच्या केंद्र सचिव, ग्राममंगलच्या कार्यकर्त्या, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या त्या रिसोर्स पर्सन म्हणून 7 राज्यांमध्ये काम पाहतात. ग्रामीण आणि शहरी भागात मिळून आतापर्यंत त्यांनी जवळजवळ 5,000 शिक्षकांना प्रशिक्षित केले आहे. वर्ल्ड फोरम ऑन अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन या बाल शिक्षणात काम करणाऱ्या अमेरिकेतील संस्थेशी त्या गेली 20 वर्षापासून जोडल्या गेल्या आहेत. या फोरम तर्फे विविध देशांमध्ये होणाऱ्या बाल शिक्षणाच्या जागतिक परिषदेमध्ये गेली अनेक वर्षे त्यांनी सादरीकरण केले आहे. या वर्ल्ड फोरमच्या त्या भारताच्या अँबॅसिडर आणि करिक्युलम वर्किंग ग्रुप लीडर म्हणून काम पाहत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील उल्लेख करण्याजोगे काम म्हणजे त्यांच्या करिक्युलम वर्किंग ग्रुपने 80 देशातील प्रतिनिधींबरोबर वर्षभर काम करून 2011 साली हवाई आयलंड येथील हॉनोलुलू या ठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये युनिव्हर्सल प्रिन्सिपल्स ऑफ प्री स्कूल करिक्युलम म्हणून जागतिक स्तरावरील बाल शिक्षणाची 12 तत्व अधिकृतरित्या मांडली. यामध्ये विविध देशातील बाल शिक्षणातील धोरणांचा विचार करून ही तत्व तयार करण्यात आली. यावर 5 वर्ष सखोल काम करून 2017 साली न्यूझीलंड येथे झालेल्या परिषदेमध्ये त्यास मान्यता घेऊन युनेस्कोकडे पाठवण्यात आली. त्यावर सध्या काम चालू आहे. वाचन करणे, प्रवास करणे, नाटकात काम करणे, बालनाट्य लेखन हे त्यांचे छंद आहेत. तर अशा या आमच्या सर्वांच्या लाडक्या विशाखा मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी पुढील कार्यक्रमाचे सादरीकरण करावे. धन्यवाद पूनम. सर्व मान्यवरांना अभिवादन करून मी माझं सादरीकरण सुरू करते. तर ही टूर गेल्या वर्षी 2020 साली अर्ली चाइल्डहुड असोसिएशन म्हणून मुंबईत जी संस्था आहे ती संस्था राजस्थानमध्ये एक स्कूल न्यूज म्हणून बाल शिक्षणातल्या रिसोर्सेस तयार करणारी एक संस्था आहे ती संस्था, आणि हाबा ही जर्मनीमध्ये लहान मुलांच्या साठी लाकडी खेळणी आणि लहान मुलांचं इतर आवश्यक सामान तयार करणारी कंपनी आहे. ही जगभरात ह्याच्या शाखा आहेत. तर ह्या 3 संस्थांच्या संयुक्त विद्यमानी ही वारी ज्याला आम्ही म्हणतो ती आयोजित केली होती. माझ्यासाठी या वारीला जाणं हे खूप खरं तर स्वप्नवत होतं, कारण ज्या सगळ्या शिक्षण तज्ज्ञांच्या विचार प्रणालीचा, त्यांच्या योगदानाचा या इतके वर्ष 31 वर्षाच्या बालशिक्षणातल्या कार्यकाळात मी वापर केला. मी संशोधनपूर्ण अभ्यास केला. त्यांच्या कार्यपद्धतींवर करिक्युलम अभ्यासक्रम तयार केले, ते अवलंबले, शिक्षकांना प्रशिक्षण दिले. या अशा ज्यांना बालशिक्षणातली दैवत मानली जातात त्यांच्या प्रत्यक्ष भूमीमध्ये जिथे त्यांनी काम केलेलं आहे तिथे कधी मी जाईन असं मला कधीच वाटलं नव्हतं.
आणि म्हणून मला ते स्वप्नवत असं वाटलं होतं आणि फार महत्वपूर्ण अशी ही माझी वारी झाली होती. तर सगळ्यात प्रथम आम्ही गेलो होतो हाबा कंपनीमध्ये. बरोबर 9 तारखेला 9 जानेवारी 2020 ला आम्ही जर्मनीमध्ये पोहोचलो आणि तिथे बडरोडक या ठिकाणी हाबा कंपनीच्या हेडक्वार्टर्स मध्ये आम्ही पहिले गेलो. पण मी आधी फ्रोबेल पासून सुरुवात करते, कारण फ्रोबेलच्या बद्दल बरंच काही सांगायचं आहे. तर आपण असं करूया की एक एक शिक्षण तज्ञ संपले की मग त्यांच्यावरती ज्यांना कुणाला काही प्रश्न असतील तर ते घेऊ आणि मग पुढच्या शिक्षण तज्ञाचं प्रेझेंटेशन सुरू करेन. हे फ्रेडरिक फ्रोबेल, त्यांचा हा पुतळा त्यांच्या इकडच्या म्युझियम मधला आहे, बट बॅकेनबर्ग इथे त्यांचा जो म्युझियम आहे तिथला. फ्रेडरिक फ्रोबेलनी सुरू केलेली पहिली केजी 1837 साली केलेली, त्या ह्या केजीची ही इमारत आहे आणि हा तो आजूबाजूचा परिसर आहे. फ्रोबेलला किंडरगार्टन, फादर ऑफ किंडरगार्टन असं म्हटलं जातं आणि त्याचं ब्रीदवाक्य आहे, कम लेट्स लिव्ह फॉर आवर चिल्ड्रन. आम्ही त्याच्या या केजीला जेव्हा भेट दिली, म्हणजे आता प्रत्यक्ष तिथे केजीचे वर्ग चालत नाहीत, तिथे त्याच्या नावाचा एक मोठा म्युझियम आहे. तो 1837 साली जेव्हा तिथे ती सुरू करण्यात आली तेव्हापासून त्याच गल्लीमध्ये त्याच ठिकाणी हे आहे आणि त्या गल्लीच्या प्रवेशापाशी या त्याच्या ब्रीदवाक्याची पाटी आपल्याला बघायला मिळते, कम लेट्स लिव्ह फॉर आवर चिल्ड्रन. मी आता या ठिकाणी हे सांगू इच्छिते की मी या शिक्षण तज्ञांचा काही जीवनपट तुम्हाला सांगणार नाहीये, तर आम्ही तिथे गेल्यानंतर काय पाहिलं आणि आम्हाला काय शिकायला मिळालं आणि आपल्याकडच्या बाल शिक्षणामध्ये त्याची सांगड आपण कशी घालू किंवा घालता येईल याचं शिक्षण मिळालं, हे मी सगळं तुम्हाला सांगणार आहे. तर फ्रोबेलचा जन्म 21 एप्रिल 1782 साली झाला. ऑबरवेझप म्हणून एक लहानसं गाव आहे थुरिंगियन जंगलांमध्ये, जर्मनी या देशामध्ये. फ्रोबेलच्या जन्मानंतर 9 महिन्यातच त्याच्या आईचं निधन झालं. त्याला सख्खी 5 भावंड होती, त्याच्यापेक्षा मोठे भाऊ होते आणि फ्रोबेलचे वडील हे अत्यंत कडक शिस्तीचे आणि त्यांचा व्यवसाय ते धर्मगुरू होते, त्यामुळे त्यांना खूप फारसं काही घराकडे लक्ष द्यायला किंवा मुलांकडे लक्ष द्यायला मिळायचं नाही. त्यामुळे फ्रोबेलचं संगोपन त्याच्या मोठ्या 5 भावांनी केलं, त्याच्याबरोबर त्यांची एक ज्ञानी पण होती. तर या सगळ्यांनी मिळून त्याचं संगोपन केलं. तर तसं बघायला गेलं तर फ्रोबेलचं बालपण फारसं काही आनंददायी झालं नव्हतं, कारण शिस्तीच्या बडग्याखाली सतत असायचा तो. पण तो 10 वर्षाचा असताना काय झालं, त्याचे मामा येऊन त्याला घेऊन गेले आणि हे मामा सुद्धा धर्मगुरू होते, पण हे अतिशय प्रेमळ वात्सल्यपूर्ण असे होते आणि फ्रोबेलला त्यांच्याकडून खूपच प्रेमाची अशी वागणूक मिळाली आणि एकंदरीत पहिल्या 10 वर्षानंतर त्याच्या जीवनात सगळ्यात प्रथम आनंददायी असं ह्या मामांच्या घरी राहायला गेल्यानंतर अनुभव यायला लागले. आणि या दोन घराच्या, 2 कुटुंबांच्या बदलांमुळे त्याच्या जीवनात जो काही आमूलाग्र बदल झाला, त्याच्यामुळे त्याला कळून चुकलं की निसर्ग, प्रेम, माया ह्यामुळे मुलाचं जीवन खूप समृद्ध होतं आणि त्या दृष्टीने तो विचार करायला लागला. त्याला गणितावर फार प्रेम होतं. गणित आणि निसर्गात रमणं हे त्याचे अगदी आवडीच्या गोष्टी होत्या. त्यांनी वयाच्या 15व्या वर्षी शाळा सोडून दिली आणि स्वयं अध्ययनाला सुरुवात केली. काही वर्ष त्यांनी जोहान पेस्टॅलोजी नावाचे जे शिक्षण तज्ञ आहेत त्यांच्या हाताखाली प्रशिक्षण घेतलं आणि त्या काळामध्ये जोहान पेस्टॅलोजींच्या विचारांनी खूपच प्रभावित झाले, कारण मुळात पेस्टॅलोजींचे विचारच असे होते की मुलांनी हे
मुलांचं शिक्षण हे कृतीयुक्तच असायला पाहिजे आणि थेट अनुभवाशी त्यांच्या दैनंदिन जीवनाच्या अनुभवाशी त्यांची जोडणी झाली पाहिजे. पेस्थॉलॉजींच्या विचारांच्या प्रभावाखाली येऊन आणि हे जे त्याच्या आयुष्यात घडलेले बदल या सगळ्याच्या अनुभवातनं फ्रॉबेलनी एक डेमोक्रेटिक स्कूल जिथे सगळे मिळून एकत्र येऊन एकत्रित विचार करून काम करतील अशी एक शाळा सुरू केली. आता त्यावेळेचा समाज रचना अशी होती की शिक्षणाचा फारसा काही कुणाला गोडी नव्हती किंवा शिक्षणाचं महत्व कुणाला कळत नव्हतं. त्यामुळे 7 वर्षाची मुलं झाली की त्यांना रोजच्या दैनंदिन जीवनाच्या व्यवहारामध्ये कामांमध्ये त्यांना ओढलं जायचं आणि सगळे प्रौढ व्यक्ती पालक आणि शिक्षक मिळून ही सगळी कामं करत असतात. तर ही जी शाळा त्यांनी उघडली होती ते तिथेही असंच होतं. असंच घडायचं, एकमेकांना सहाय्य करून सगळ्या गोष्टी व्हायच्या, सगळी कामं व्हायची आणि मुलंही तिथे एकत्र नांदायची, खेळायची, अनुभव घ्यायची. कालांतराने फ्रॉबेलला असं जाणवलं की जी शिक्षण पद्धती त्यावेळेला प्रचलित होती त्या शिक्षण पद्धतीतनं फारसं काही साधलं जाणार नाहीये, कारण ती म्हणजे अशी होती की लहान मुलांना कोणीतरी सांगायचं, सूचना करायच्या, शिकवायच्या, ते त्यांनी ऐकायचं, त्याप्रमाणेच वागायचं आणि हे काही पेस्थॉलॉजींच्या प्रभावाखाली असल्यामुळे त्याला ते मान्य नव्हतं आणि स्वतःच्या जीवनाच्या अनुभवावरून मग त्याचे विचार हळूहळू बदलू लागले आणि 1837 साली त्यांनी पहिली KG म्हणजे किंडर गार्डन ज्याला म्हणतात, म्हणजे चिल्ड्रन्स गार्डन, बालोद्यान, मुलांचे उद्यान, हे 1837 साली बट ब्लॅकेनबर्ग इथे सुरू केलं, जिथे आम्ही गेलो होतो. आता इथे तुम्ही या फोटोमध्ये बघू शकता, हा त्या म्युझियम मधला फोटो आहे की समाजातले प्रौढ आणि मुलं हे सगळे कसे एकमेकांना सहाय्य करून आणि एकमेकांबरोबर निगडीत राहून सगळी जीवनावश्यक कामं करत असत. तर ह्याच्यात मुलंही आहेत, मोठी माणसंही आहेत आणि ते कामही करतायत आणि तसा जीवनाचा आनंदही घेत आहेत. ही फ्रॉबेलची पहिली शाळा 1837 सालची किंडरगार्टन. हे मॉडेल आहे त्या फ्रॉबेलच्या म्युझियम मध्ये ठेवलेलं. हा, आता ही ती शाळा म्हणजे ती जी आधी पहिल्या फोटोमध्ये दाखवलेली इमारत होती तेच हे ठिकाण आहे, तीच ही इमारत आहे आणि आता इथे शाळा भरत नसून ही 2 ते 3 मजली त्याच्या नावाचं एक मोठं म्युझियम आहे. तर ही ती शाळा त्या म्युझियमची म्हणजे पहिल्या KG ची बिल्डिंग. हे त्याचं इथून वरती चढल्यानंतर त्याचं प्रवेशद्वार इथे आहे. त्या जिन्यापाशी त्याचा एक मोठा फोटो आहे. म्युझियम मध्ये आत शिरल्यावर त्यांचा एक मोठा हा पुतळा. इमारतीच्या बाहेर त्यांच्या नावाची ही KG ची पाटी आहे आणि हे हा आतला म्युझियम. इथे तुम्ही बघू शकता, ह्या त्या पायऱ्यावरती चढून गेला की ह्या बाजूला हे ती म्युझियमचं प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारातनं आत शिरल्याबरोबर फ्रॉबेलचा हा पुतळा आहे मोठा मुलांबरोबरचा. ही बट ब्लॅकेनबर्गच्या त्या गल्लीच्या तोंडात असलेली ही खूण आहे आणि हा आमचा 32 जणांचा ग्रुप. आम्ही या यात्रेमध्ये संबंध भारतातून एकंदरीत 32 लोक एकत्र आलो होतो आणि कोणीही तोपर्यंत एकमेकांना ओळखत नव्हतो, पण सगळेजण एकाच ध्येयाने आले होते की काहीतरी आपल्याला नवीन शिकायला मिळेल. आणि काही जण आम्ही दिल्लीपर्यंत गेलो आणि दिल्लीला एकत्र आलो, काही जण डायरेक्ट जर्मनीला आले होते, पण एकदा आम्ही एकत्र आल्यानंतर आमचं एक पूर्ण असं कुटुंबच झालं होतं. तर ह्या फ्रॉबेलच्या म्युझियम मध्ये गेल्यानंतर आम्हाला इथे ही जी इझाबेला म्हणून त्यांची एक स्टाफ मेंबर आहे, तिने आमच्यासाठी एक 2 ट्रेनिंग वर्कशॉप्स घेतली. ही समृद्धी आहे, ही इझाबेला जर्मनीमध्ये बोलायची आणि ही दुभाषी आहे, ती ट्रान्सलेट करायची. तर फ्रॉबेलनी जी निर्माण केलेल्या भेटी आणि व्यवसाय
हे जे आहेत ते कसे वापरायचे, त्यांचं महत्व काय, या संदर्भातलं त्यांनी इजाबेलनी आम्हाला ट्रेनिंग दिलं होतं. तर फ्रोबेलनी जी 1837 साली शाळा सुरू केली, ती त्यावेळेला त्या शाळेत 50 मुलं होती, 2 वर्ष वयापासूनची 7 वर्ष वयापर्यंतची. आणि ही शाळा सर्व समावेशक होती. म्हणजे त्यावेळेला तिथल्या समाजाची रचना अशी होती की तिथे जातीय व्यवस्था होती, जाती भेदभाव होते, नंतर आर्थिक स्तरांवरती पण भेदभाव होते. त्यामुळे सगळीकडे सगळेजण एकत्र नांदू शकत नव्हते. पण फ्रोबेलच्या केजी मध्ये सगळ्या स्तरातली मुलं असायची, जातीपातीची, सगळ्या जातीपातीची, सगळ्या आर्थिक स्तरातली. आणि शाळेचे वेळ असायची सकाळी 6 ते संध्याकाळी 7. प्रामुख्याने कामाला जाणाऱ्या पालकांसाठी याची फार सोय झाली होती, मुख्यत्वे स्त्रियांसाठी. कारण इथे एकदा त्यांना कळलं की मुलांना त्यांच्या त्यांच्या आवडीप्रमाणे, त्यांच्या त्यांच्या गरजेप्रमाणे सगळ्या गोष्टी दिल्या जात आहेत आणि मुलं शिकतायत आणि मुलं मुळात सुरक्षित आहेत. त्यामुळे ते अतिशय निश्चिंत मनाने कामावर कॉन्सन्ट्रेट करू शकायचे आणि कसलीच चिंता काळजी नसायची की आपली मुलं कशी असतील, कशी राहत असतील. त्यामुळे ही खूप मोठी सोय केली होती फ्रोबेलने. आता इथे स्वतःच्या आयुष्याच्या अनुभवातनं त्याला हे नक्की कळलं होतं की मुलांना जितकं स्वातंत्र्य देऊ तितकी मुलं खूप फुलतात. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे मूल जे शिकतं ते त्याच्या भोवतालच्या आजूबाजूच्या परिसराशी त्याचा संबंध असला पाहिजे, ते निगडीत असलं पाहिजे. आणि सगळ्यात जास्त व्यवस्थित शिक्षण मुलाचं हे निसर्गातूनच होतं. त्यामुळे आजूबाजूचा परिसर आणि आजूबाजूचा निसर्ग हे खूप शिक्षणामध्ये महत्वाचं आहे. आणि जे काही मूल शिकतं त्याचा प्रत्येक गोष्टीचा संबंध बाहेरच्या बाह्य जगाशी हा असतोच असतो. ह्याच्यावरती त्याचा दृढ विश्वास होता. दुसरा एक फ्रोबेलचा एक विश्वास होता की स्त्रिया ह्या खूप चांगल्या शिक्षिका होऊ शकतात, कारण मुळामध्येच त्यांच्यामध्ये ममत्व आणि वात्सल्याची भावना असते. म्हणजे पुरुष होऊ शकत नाही तसं नाही, पण हा एक नेचरच्या चा तो एक विधिलिखित हे आहे म्हणायला हरकत नाही. हे पहिलं ट्रेनिंग मॅन्युअल म्हणू आपण, हे त्या म्युझियम मध्ये ठेवलं होतं. हे फ्रोबेलनी तयार केलं होतं. तर त्या काळामध्ये फारशी पुस्तकं नसायची किंवा खेळणी नसायची. तर ही गाणी लिहिणं, गोष्टी लिहिणं आणि बाकीचं सगळं मुलांना कसं हँडल करणं वगैरे ह्याच्यावरती फ्रोबेलनी हँड रिटन खूप पुस्तकं तयार केली. तर हे पहिलं पुस्तक आहे जे गाईड म्हणून त्या टीचर्सना उपयोगी पडलेलं आहे की लहान म्हणजे अगदी नुकत्याच जन्मलेल्या मुलापासून टप्प्याटप्प्याने वाढत चालणाऱ्या मुलांना त्यांच्या त्यांच्या गरजेनुसार कसं हाताळलं पाहिजे, त्यांना कसं सांभाळलं पाहिजे आणि त्यांना कसं शिक्त केलं पाहिजे, त्यांना कशा प्रकारचा अनुभव दिला पाहिजे याचं ते पुस्तक अजूनही त्या म्युझियम मध्ये हे मिळतं आहे, बघायला मिळतं. हा, आता मला माहिती नाही की बीएडच्या अभ्यासक्रमात फ्रोबेलचा उल्लेख होतो की नाही, पण बालशिक्षणात म्हणजे अर्ली चाइल्डहुड एज्युकेशनच्या ट्रेनिंग कोर्स मध्ये किंवा बालवाडीच्या ट्रेनिंग कोर्स मध्ये किंवा डीएडच्या ट्रेनिंग कोर्स मध्ये फ्रोबेलच्या बालशिक्षणातल्या योगदानाच्या संदर्भात जेव्हा थिअरी सांगितली जाते तेव्हा गिफ्ट्स अँड ऑक्युपेशन ह्याचा उल्लेख किंवा ह्याची माहिती नेहमीच असते आणि त्याला आपण भेटी आणि व्यवसाय म्हणतो. पण गिफ्ट्स आणि ऑक्युपेशन हे खूप मोठं योगदान फ्रोबेलनी बालशिक्षणाला दिलेलं आहे, हा एवढाच उल्लेख येतो. पण त्याचं गिफ्ट्स म्हणजे काय, ऑक्युपेशन्स म्हणजे काय आणि ते नक्की काय आहे
हे कुठेच उलगडा झालेला नाही. म्हणजे इव्हन मी ट्रेनिंग केलं त्यावेळेला पण हे माहिती नव्हतं आणि खरोखर हे बघेपर्यंत मला माहित नव्हतं की प्रॉबेलनी जे गिफ्ट्स आणि ऑक्युपेशन्स दिलेत ते नक्की काय आहे. कधीतरी ज्या वेळेला संशोधनाचं काम करत होतो त्यावेळेला त्याची चित्र बघायला मिळायची, त्याचे फोटो बघायला मिळायचे. तर तेव्हा फक्त असं कळलं होतं की काही ठोकळे वगैरे आहेत ज्याला गिफ्ट्स म्हणतात, पण ते वापरायचे कसे, त्याच्या पाठीमागचा विचार काय आहे, त्याच्या पाठीमागचं तत्व काय आहे, हे काहीच माहित नव्हतं. जे आम्हाला तिथे बघायला मिळालं, ज्याचं प्रशिक्षण तिथे मिळालं आणि जे समजून घेता आलं. तर गिफ्ट्स म्हणजे काय, तर गिफ्ट म्हणजे मुलांना एक खेळणी टाईपचे ची भेट म्हणा, कारण त्यावेळेला फार खेळणी पण नसायची मुलांना खेळायला. तर प्रोबेलनी ही गिफ्ट तयार केली ती म्हणजे ज्या अशा वस्तू की लाकडाचे ठोकळे, भौमितिक आकारांचे, काठ्या किंवा चेंडू, आणि त्याला गिफ्टचं वैशिष्ट्य तो असं सांगतो की या गिफ्ट ज्या आहेत त्या मुलांचं खेळणं झाल्यानंतर ज्या ओरिजिनल स्वरूपामध्ये मुलांनी खेळायला घेतलेल्या होत्या त्या पुन्हा त्याच स्वरूपामध्ये त्या पुन्हा ठेवताही येतात आणि म्हणून त्याला गिफ्ट्स म्हणतात. आणि ऑक्युपेशन्सचं वैशिष्ट्य असं, ऑक्युपेशन्स म्हणजे व्यवसाय म्हणजे ज्या गोष्टींमध्ये मूल एकाग्रपणे काम करू शकतो, कॉन्सन्ट्रेट करू शकतो, उद्योग काहीतरी करू शकतो आणि सतत एंगेज राहतो, अशा ज्या गोष्टी आहेत त्याला तो ऑक्युपेशन्स म्हणतो. ज्याच्यामध्ये हे सगळं साहित्य येतं. काठ्या आहेत, चिकणमाती आहे, वाळू, खडे, पानं, फुलं, निसर्गातनं मिळालेल्या सगळ्या गोष्टी, शंख शिंपले, कागद, दगड, खडे, हा सगळ्या गोष्टी ह्या ऑक्युपेशन्स मध्ये मोडतात. आणि ऑक्युपेशन्स असं आहे की त्या एकदा हाताळल्या की त्या पुन्हा त्याच्या ओरिजिनल फॉर्म मध्ये येत नाही. उदाहरणार्थ समजा आपण एखादा कागद घेतला तर त्या कागदावर मुलं अनेक गोष्टी करतात, गिरगटवतात, चित्र काढतात, पेंटिंग करतात, तो कागद घड्या करतात. तर मग तो मूळ कागद ज्या स्वरूपात दिलेला असतो त्या मूळ स्वरूपात येत नाही वापरल्यानंतर. किंवा ह्या इतर गोष्टी ज्या तुम्ही बघताय की क्ले म्हणा किंवा काटक्या म्हणा किंवा काय खडू म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी वापरून झाल्यानंतर त्याच्यात काही ना काहीतरी बदल घडत असतो, त्याच्या स्वरूपात काही ना काहीतरी बदल घडत असतो, त्याच्या त्या एकंदरीत पॅटर्न मध्ये काही ना काहीतरी बदल घडत असतो आणि त्या मूळ स्वरूपात जिथून त्यांनी सुरुवात केलेली असते खेळायला त्या येत नाहीत. हे त्याचं वैशिष्ट्य, हे त्यांनी अधोरेखित केलं. आता गिफ्ट्स मध्ये मी जसं सांगितलं की गिफ्ट्स हे प्रामुख्याने ठोकळ्यांची खेळणी होती आणि तो असं म्हणतो की गिफ्ट्स काय काम करतं तर मुलांची शोधवृत्ती विकसित करतं, मुलांना शोध घेण्यासाठी प्रवृत्त करतं. तो इट स्टिम्युलेट्स डिस्कवरी. आणि ऑक्युपेशन्स काय करतं तर मूल व्यस्त राहत असतं त्या दिलेल्या साहित्याबरोबर काम करताना. तर मटेरियल टू कीप द चिल्ड्रन ऑक्युपाइड अँड इट स्टिम्युलेट्स इन्व्हेन्शन्स. तर ज्या वेळेला मूल ऑक्युपेशन्स या सगळ्या साहित्याबरोबर काम करत असतं त्यावेळेला ते नवनिर्मिती करत असतं, काही ना काहीतरी उद्योग करत ते नवनिर्मिती करत असतं आणि ज्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांच्या सगळ्या स्थूल स्नायूंचा विकास घडत असतो. आता आपण म्युझियम मध्ये जे काय बघितलं त्याच्याकडे चाललेलो आहोत. ही सगळी जी आहेत ही प्रॉबेलची गिफ्ट्स आहेत आणि हे थोडे थोडे त्या ऑक्युपेशन्सचे फोटोग्राफ्स आहेत. पण आता आपण एक एक गिफ्टचं काय महत्व आहे आणि त्याचं स्वरूप काय आहे ते बघणार आहोत. तर ही गिफ्ट नंबर 1, भेट क्रमांक 1, जे मऊ लोकरीपासून विणलेले रंगीत चेंडू, तसे 6 चेंडूंचा हा संच आहे आणि हा 0 ते 2 या वयोगटासाठी म्हणजे नवीन जन्मलेलं मुलापासून म्हणजे इन्फंट टू टॉडलर
रांगत्या मुलापासून पर्यंत च्या मुलांसाठी ही भेट आहे आणि ह्या भेटीला फ्रोबेल विमेन्स टास्क असं म्हणतो. कारण ह्या सगळ्यातनं आया किंवा महिला मुलांना रंगांची ओळख करून अनेक गोष्टी शिकवतात. तर रंगांची ओळख होऊ शकते त्यांना. हे जे चेंडू आहेत हे त्यांच्या हातामध्ये, त्यांच्या हाताच्या आकारात हातामध्ये मावतील असे आहेत, मऊ आहेत, त्यामुळे पोताची जाण येते, टेक्स्चरची. त्याच्यानंतर ह्याच्यातनं खूप प्रकारचा भाषा विकास पण घडतो की ज्याच्यामध्ये फेकणं, उडवणं, पकडणं, धरणं, रोलिंग, होल्डिंग, कॅचिंग, स्वर्लिंग, फिरवणं ह्या प्रकारचे शब्द वापरून ह्या महिला मुलांचा भाषा विकास घडवू शकतात. तर म्हणून ह्या अतिशय लहान मुलांच्या गटासाठी ह्या 6 चेंडूंचा संच आहे. सुरुवातीला त्यांनी हे 3 मेन रंगच घेतले होते, पिवळा, निळा आणि लाल. पण नंतर हळूहळू ह्या 3 रंगांचा पण समावेश केला. त्यामुळे आता पहिली भेट ही 6 चेंडूंचा संच अशी आहे. ही दुसरी भेट, गिफ्ट नंबर 2. ह्याच्यामध्ये तो द चाइल्ड्स डिलाइट असं म्हणतो. कारण हे 3 प्रकारचे भौमितिक आकाराचे ठोकळे आहेत, ज्याच्यात सगळ्यात आधी त्यांनी हा गोल आणि हा क्यूब घन हे 2 तयार केले आणि त्याच्यानंतर त्यांनी हा दंडगोल सिलेंडर तयार केला. आता ह्या गोलाचं वैशिष्ट्य काय, तर हा गोल कुठेही कुठल्याही पृष्ठभागावर कसाही गडगडत जाऊ शकतो. कुठल्याही बाजूनी बघितला तरी तो एकसारखाच दिसतो, त्याचं रूप एकसारखंच दिसतो. घन जो आहे तो वेगवेगळ्या बाजूनी बघितल्यावर, वेगवेगळ्या अँगलनी बघितल्यावर तो वेगवेगळा दिसतो. तो वरून बघितल्यावर वेगळा दिसतो, तो खालून बघितल्यावर, बाजूनी बघितल्यावर वेगळा दिसतो, ह्या बाजूनी बघितल्यावर वेगळा दिसतो. त्यामुळे त्याचं वेगवेगळ्या अँगलनी बघून त्याचं वेगवेगळं दिसण्याचं स्वरूप बदलतं. आणि दंडगोल जो आहे आणि घन हा उभाही राहू शकतो. अनलाईक हा गोल, गोल गडगडत जातो, पण घन हा भक्कमपणे एका ठिकाणी उभा राहू शकतो. तर दंडगोल हे ह्या दोन्ही ठोकळ्यांचे गुणधर्म त्याच्यात आहेत की हा गडगडतही जाऊ शकतो आणि हा म्हटलं तर उभाही राहू शकतो. आता ही गिफ्ट ही अतिशय महत्वपूर्ण मानली जाते आणि ह्याच्या पाठीमागे फ्रोबेलचा एक विचार घडलेला आहे की मुलांचे गुणधर्म त्याच्यात लपलेले आहेत. मनुष्याचे गुणधर्म म्हटलं तरी चालेल, पण प्रामुख्याने लहान मुलांचे. ते कसे, तर हा जो गोल आहे हा कुठेही कसाही गडगडत जाऊ शकतो, त्याचं स्वरूप बदलत नाही. याचा अर्थ मूल कुठल्याही वातावरणात कशाही स्वरूपात हा ऍडॅप्टेबल असतं. ते मूल त्या वातावरणाला त्याच्याप्रमाणे सतत आत्मसात करत, त्या वातावरणात ते एकदम एकरूप होऊन जातं. त्याला आजूबाजूच्या वातावरणाचा असा काही फारसा विशेष फरक पडत नाही. ते अगदी छानपैकी त्याच्यात समरसून जातं. घन जो आहे हा घन हा वेगवेगळ्या अँगलनी वेगवेगळा दिसतो, म्हणजेच मुलाला बाहेरचं जग, बाहेरची परिस्थिती हे तो त्याच्या विचारांनी आकलन करून त्याची विचारधारणा होत असते. आणि वेळ पडली तर ठीक आहे, मी बाहेरच्या जगाशी सगळ्यांची समरसून घेईन, पण वेळ आली तर मी ठामपणे उभा पण राहू शकतो. मी ठामपणे माझी मतं पण व्यक्त करू शकतो आणि मी ठामपणे उभा राहून स्वतःला सावरूही शकतो. आणि दंडगोल हा, हो ठीक आहे, मी दोन्ही करू शकतो, बाहेरच्या जगाबरोबर समरस होऊन त्याच वेळेला मी माझा एक स्वतंत्रपणे माझ्या विचारांनी उभा राहू शकतो.
तर हे त्यांनी असे मुलांचे स्वभाव गुणधर्म हे त्याच्यात प्रातिनिधिक असे पाहिले आणि ह्या भेटीची त्यांनी निर्मिती केली. ही भेट क्रमांक 3 आहे, ज्याच्यामध्ये हा एक ही घन पेटी आहे आणि या पेटीमध्ये हा एक घन आहे ज्याचे 8 तुकडे आहेत, 8 ब्लॉक्स आहेत आणि त्या 8 तुकड्यांच्या विविध प्रकारे रचना करून मूल खेळत असतं आणि त्याच्यात ज्ञानाची रचना करत असतं आणि बाहेरच्या जगाशी त्याची सांगड घालत असतं. ही गिफ्ट क्रमांक 4. ह्याच्यामध्ये तेच आहेत, 8 तुकडे आहेत, पण आता इथे आकार बदललेला आहे. तो आधी जो आकार होता घनाचा चौकोनी, आता इथे विटेच्या आकाराचे तुकडे आहेत आणि ह्या वेगवेगळ्या रचना करून त्यांची मांडणी करून मूल ह्याच्यावरती शिकत असतं. आता हे प्रत्येक विकासाच्या टप्प्यांवरच्या भेटी आहेत. इथे हा आता थोडा आधीच्या 4 भेटींमध्ये मूल खेळून खेळून अनुभव घेऊन त्याच्या ज्ञानाची रचना करून त्याचं शिकत ही इथे आता काठिण्य पातळी आलेली आहे. तर हा जो ठोकळा आहे त्याचे 27 भाग आहेत, ज्याच्यामध्ये 3 भागांची अशी मध्ये विभाजन केलेलं आहे, मध्ये छेद देऊन, आणि 3 ह्याचे असे उभे आडवे क्रॉस विभागून त्याचे हे प्रत्येकी 4-4 असे तुकडे केले. आता इथे मुलं थोड्याशा कॉम्प्लेक्सिटीवरती विचार करून खेळत असतं आणि रचना करत असते. आतापर्यंत सगळ्या साध्या ठोकळ्यांवरती काम करत होतं. ही पुन्हा पुढची भेट आहे, भेट क्रमांक 6. ह्याच्यात सुद्धा 27 ठोकळे आणि आधीचे जे घन तुकडे होते, पण इथे हे आता परत विटांच्या आकारांचे आणि त्याच्यात सुद्धा मध्ये छेद दिलेले आडवे काही ठोकळे असे मध्ये छेद दिलेले आणि काही दोन्ही बाजूनी छेद दिलेले. ही पुन्हा खेळाची काठिण्य पातळी आहे. ह्या ठोकळ्यांच्या बद्दल मी थोडासा माझा अनुभव सांगते की फ्रोबेल जे बोलतो की जे मूल खेळतं किंवा जे त्याच्या ज्ञानाची रचना करतं ते बाहेरच्या जगाबरोबर त्यांनी त्याची सांगड घातली पाहिजे आजूबाजूच्या परिसराशी, बाह्य जगाशी. तर मी ज्या वेळेला एके जोशी मध्ये होते आणि त्यावेळेला मुक्त खेळाच्या तासाला आम्ही मुलांना जेव्हा ठोकळे द्यायचो खेळायला, त्यावेळेला काही मुलं एक विशिष्ट प्रकारच्या ठोकळ्यांनी, उदाहरणार्थ ह्या अशा प्रकारच्या ठोकळ्यांनी काही खूप अशा छान छान मोठ्या विस्तृत रचना करायची. काही एकदा एक मुलगा अशा गोलाकार ठोकळे होते आमच्याकडे, त्या गोलाकार ठोकळ्यांच्याच रचना करत होते. तर त्या मुलाला मी विचारलं की हे तू काय केलं आहेस, तर म्हणाला की हे जैसलमेर आहे. तर म्हटलं की हो का, कुठे असतं ते, तर म्हणाला की राजस्थान मध्ये. मी म्हटलं की तुला कसं रे माहिती, तर म्हणाला आम्ही आता ट्रिपला गेलो होतो आणि जैसलमेर मध्ये सगळी घरं अशीच आहेत. तर हे त्यांनी असं सगळं रिलेट केलं होतं. आणि तो दुसरा मुलगा जो होता त्यांनी सगळ्या अशा या रॉड टाईप ज्या विटांच्या आकाराचे ठोकळे होते त्याचे उभे उभे टॉवर सारखी रचना करून असा मोठा वाडा आणि महाल बनवले. तर तो त्यांनी सांगितलं की गोष्टींमध्ये लंडनची घरं अशी असतात. तर ह्या अशा प्रकारे मुलं रिलेट करत असतात बाह्य जगाशी. आता इथे ही गिफ्ट नंबर 7 आहे. आतापर्यंत गिफ्ट नंबर 6 पर्यंत हे जे ठोकळे होते हे त्रिमितीय आकारातले होते आणि हे कलरलेस होते. तर कोणी सांगू शकेल का की हे कलरलेस ठेवण्याच्या पाठीमागे काय उद्देश असेल फ्रोबेलचा? कोणी सांगा अनम्यूट करून. बालवाडीच्या शिक्षकांनी सांगितलं तर
बहुतेक त्यांना थोडस माहिती असेल. नाही कोणी सांगू शकत? माझा आवाज येतोय ना? हो येतोय हो येतोय मॅडम येत. येतोय येतोय. कोणाला सांगता येईल का? का बरं हे कलरलेस ठेवले असतील प्रोबेलनी ठोकळे? आणि 3 डायमेन्शनल त्रिमितीय आकाराचे असतील. डीएडचं कोणी आहे का इथे? डीएड केलेले किंवा हा मॅडम मी आहे. हा बोला. मला असं वाटतंय की म्हणजे सगळे रंग सगळी मुलं सारखीच असतात म्हणून असे असावे कलर, म्हणजे कलर्स दिलेत नाही त्यामुळे वेगवेगळे कलर्स. आणखीन कोणाला काही तर्क सांगायचं आहे? मॅम हा? मला असं वाटतं की त्यांचं इमॅजिनेशन वेगळं वेगळं असतं, त्यामुळे कदाचित त्यांचे त्या गोष्टीचे एक्सपिरियन्सेस कलर रिलेटेड वेगळे असू शकतील. ओके. आणखीन एक म्हणजे ते त्यांचं त्या कलरच अट्रॅक्शन जास्त होईल आणि इमॅजिनेशन कमी होईल. एक्झॅक्टली, एकदम बरोबर. म्हणजे प्रोबेलचा असा विचार होता की ही जी सगळी 6 गिफ्ट नंबर 6 पर्यंतचे जे सगळे टोपळे होते ते एकेका विकासाच्या टप्प्यानुसार होते आणि याच्या पाठीमागचा उद्देश हा होता की मुलांनी एकाग्र होऊन त्यांच्या कल्पनेनुसार जी ही रचना करून करून शिकायचं आहे, तर त्यावेळेला त्यांचं दुसरीकडे कुठे अट्रॅक्शन होऊ नये, त्यांचं मन कुठे दुसरीकडे डायव्हर्ट होऊ नये म्हणून ह्याला रंग दिलेले. आता तुम्ही म्हणाल की गिफ्ट नंबर 1 कसं रंगीत, तर तो जो ज्या वयोगटासाठी तो ती गिफ्ट आहे त्याचा उद्देश वेगळाच आहे. तर मुळात लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी म्हणून आणि त्या रंगांची ओळख करून देण्यासाठी म्हणून ती गिफ्ट नंबर 1 ही रंगीत आहे. आता पुढची गिफ्ट आहे ही आणि त्रिमितीय आकार म्हणजे सगळ्या दृष्टीने, म्हणजे पर्स्पेक्टिव्ह ज्याला आपण म्हणतो, एक व्यापक दृष्टी, व्यापक नजर, ह्या दृष्टीने त्या सगळ्याची रचना मुलांनी करावी ह्याच्यासाठी म्हणून ही आतापर्यंत 3 डायमेन्शनल वापरलेले आहेत त्यांनी. आता इथे त्यांनी रंग घ्यायला सुरुवात केली, या रंगांची चा वापर करायला सुरुवात केली आणि हे जे ठोकळे आहेत हे द्विमितीय आकार आहेत, हे फ्लॅट आहे, सरफेसेस आहेत. तर ह्या अशा प्रकारच्या लाकडी या सरफेसेसचे आपण ची निर्मिती करू. त्यांनी हे की मुलं ह्याच्यातनं वेगवेगळे डिझाईन्स तयार करतात आणि ते आतापर्यंत कन्स्ट्रक्टिव्ह करत होते, रचनात्मक. आता इथे थोडीशी डिझाईन करण्याची वृत्ती त्यांची विकसित व्हायला सुरुवात होते. ही गिफ्ट नंबर 8. तर ह्याच्यामध्ये ठोकळे नाहीये, तर इथे काड्यांचा वापर केलेला आहे. तर ह्या काड्या वापरून, आता ह्या पण रंगीत काड्या, तर ह्या काड्या वापरून मुलांनी वेगवेगळ्या डिझाईन्स करणं, रचना करणं. तर इथे बघा क्रमवारी वगैरे मुलांनी लावलेली आहे. तर हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. इथे पुढची गिफ्ट पण तशीच आहे, ही गोलाकार तुकडे आहेत. तर हे तुकडे प्लास्टिकचे नाही आहेत, हे पण लाकडीच आहेत. तर या तुकड्यातनं ह्या अशा रचना करता येतील अशी ही गिफ्ट आहे. आता ह्या गिफ्ट पर्यंत हे सगळे त्यांनी हे म्हणजे दिस वॉज मटेरियल, फिजिकल हे. आता गिफ्ट नंबर 10 मध्ये त्याचा एक वेगळा विचार आहे, तो मी नंतर सांगेन. आता इथे ऑक्युपेशन, व्यवसाय सुरू होतो. व्यवसाय म्हणजे मी आधी सांगितल्याप्रमाणे ज्या गोष्टीमध्ये मुलाचं मन रमतं, मूल एकाग्र होतं आणि त्याच्या सृजनशीलतेला, त्याच्या कल्पनाशक्तीला खूप असे दुमारे फुटण्याची संधी मिळते, ह्या गोष्टींना तो ऑक्युपेशन किंवा व्यवसाय म्हणतो, ज्याच्यात हे सगळे आहेत. काड्या, कागद, खडे, चिंचोके, बिया, ह्या सगळ्या गोष्टी येतात.
आता इथे त्याचा असा एक हे आहे की बिंदू आणि रेषा ह्या दोन गोष्टी त्यांनी प्रामुख्याने ऑक्युपेशन्सच्या बाबतीत अधोरेखित केलेल्या आहेत. तर अनेक बिंदू मिळून एक रेषा होते आणि अनेक रेषा मिळून एक कुठली तरी रचना होते. तर त्यामुळे त्यांनी हे बिंदू आणि रेषांचं महत्व अधोरेखित करून ह्या सगळ्या हे जे आहे ती मुलांनी केलेलं काम आहे आणि वेगवेगळ्या रचना केलेल्या आहेत बघा. हे कागदाची कामं आहेत. तर ह्या अशा पद्धतीचे व्यवसाय त्यांनी केलेले आहेत. हे सगळी मुलांची कामं आहेत. हे इथे म्युझियम मधलंच आहे सगळं. ते थोडंसं लाकडाचा वापर केलेला आहे त्यांनी आणि नीट दिसत नाहीये इथे पण आहे म्हणजे थोडं. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं ना आपल्या रांगोळीच्या सारखं मला थोडं साधर्म जाणवलं. रांगोळी पण पुन्हा आपण ठिपके काढतो आणि मग त्याला रेषा जुळवून त्याचं एक डिझाईन होतं. तर मला असं मी त्याचं रिलेशन लावलं की ऑक्युपेशन्स मध्ये रांगोळी मोडत असावी. तर ह्या झाल्या भेटी आणि व्यवसाय. आता त्यावेळेला अशी समाजाची रचना मी आधी सांगितल्याप्रमाणे होती की जिथे जाती व्यवस्था होती आणि आर्थिक स्तरावर खूप भेदभाव होता आणि त्यावेळच्या सामाजिक परिस्थिती राजकीय परिस्थिती पण अगदी वेगळी होती. त्यामुळे गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांना किंवा मंत्रालयामध्ये असं एक समज झाला की किंडर गार्टन्स हे सरकारच्या विरुद्ध काम करणाऱ्या संस्था आहेत आणि शाळा आहेत. त्यामुळे त्या बॅन केल्या गेल्या 1851 साली. ज्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की किंडर गार्टन्स हे कुठल्या पद्धतीच्या शाळा आहेत तर दे फॉस्टर एथिझम अँड they create unrest in the society under the pretext of economic classes आणि destructive tendencies in the areas of religious and politics. त्यामुळे राजकीय परिस्थितीला आणि धार्मिक परिस्थितीला कुठेतरी अनरेस्ट क्रिएट करणाऱ्या या शाळा आहेत. त्यामुळे गव्हर्नमेंटनी त्या बॅन केल्या. पण तोपर्यंत जगभरामध्ये प्रामुख्याने युरोपमध्ये आणि नॉर्थ अमेरिकेमध्ये खूप साऱ्या किंडर गार्टन सुरू झाल्या होत्या आणि हे खूप मोठं योगदान होतं. आणि फ्रोबेलचा खरोखर असा उद्देश नव्हता कारण त्याच्या किंडर गार्टन मध्ये सगळ्यांना सामावून घेतलं गेलं होतं. पत्रातनं आणि मासिकातनं वगैरे. पण त्या लेखांचं मजकूरही काही आक्षेपार्हच होता आणि त्यामुळे गैरसमज असा झाला की फ्रोबेल या नावामुळे सगळ्यांना असं वाटलं की हा फ्रेडरिक फ्रोबेलच आहे. त्यामुळे त्या सगळ्या प्रक्षोभामध्ये एक भरच पडली आणि फायनली 1851 मध्ये सगळ्या केजी बॅन करून टाकल्या जर्मनीमध्ये. आणि ह्या सगळ्याचा परिणाम असा झाला की अत्यंत दुःख झालं फ्रोबेलला कारण त्यांनी आयुष्यभर ज्या गोष्टींचा पुरस्कार केला आणि ज्या गोष्टीसाठी तळमळाट करून सगळं केलं ती म्हणजे बंद झाल्यामुळे सगळंच थांबलं आणि त्या दुःखामध्येच त्याचं निधन झालं मॅरिएन्थल मध्ये. त्याला श्वेन्ना या ठिकाणी त्याच्या पत्नीच्या थडग्याच्या बाजूलाच त्याला दफन केलं गेलं. हे फ्रोबेलचं थडगं आहे. त्यात ते थडगं पण बघा त्याच्या गिफ्ट नंबर 2 त्याच आकाराचं आहे. हा तो वरचा गोल आहे, हा घन आहे आणि हा मधला दंडगोल. हा आमचा सगळा ग्रुप आहे. थडग्याला आम्ही ज्या वेळेला भेट दिली तेव्हा मी असं मला सांगू इच्छिते की
ज्या वेळेला त्याच्या त्या पहिल्या KG मध्ये आम्ही पाऊल ठेवलं, म्हणजे ते आता असलेल्या म्युझियम मध्ये, आणि ह्या थडग्याच्या समोर मी ज्या वेळेला हात जोडून उभे राहिले, त्यावेळेला एक अत्यंत पवित्र अशी भावना मनामध्ये, रोमांचकारी भावना मनामध्ये आली की कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की फ्रेडरिक फ्रोबेल KGचे जनक त्यांच्या मूळ ठिकाणी मी जाऊ शकेन. मी अक्षरशः तिथल्या मातीनी मळवट भरला, हे सांगायला मला अजिबात काही वाटणार नाही. तर इथे आपण फ्रोबेल थांबवतोय. कोणाला फ्रोबेल वरती जर प्रश्न असतील तर प्लीज तुम्ही विचारू शकता. मॅडम, फ्रोबेलला आपल्या भारतात आणणार कोण आहे बरं? ऍक्च्युली फ्रोबेलच्या KGचा एवढा प्रसार झाला होता आणि त्यावेळेला आपल्यामध्ये, आणि मुळात सगळ्यात जास्त युरोपमध्ये त्याचा स्वीकार झाला. त्यामुळे त्यावेळेला आपल्याकडे ब्रिटिशांचं राज्य चालू होतं ना, तर जरी पण ब्रिटिशांचा, की आपल्या भारतीय माणसाने कोणी त्याचा इथे प्रचार केला किंवा कोणता इंग्रज म्हणजे त्यावेळेचा जो शिक्षण तज्ञ आपल्या इथला असेल की त्याने जसं आणलं, समजा मेकॅलो आपण एक नाव घेतो, तसं यांना इथे इंट्रोड्यूस करणारं कोण आहे भारतामध्ये? तसं इंट्रोड्यूस करणारं कोण आहे ह्याची माहिती नाहीये, पण इंग्रजांनी जी शिक्षण पद्धती आणली त्याचा आणि KGच्या शिक्षण पद्धती ही परस्पर विरोधी आहे. कारण इंग्रजांची शिस्तबद्ध मिलिटरी टाईप होती, पण थोडस ज्या वेळेला मॉन्टेसरींची इथे हे आली त्याच्या बरोबर जर KGचा प्रसार झाला असेल तर ते माहिती नाही, म्हणजे ती शोधून काढायला पाहिजे. हा चांगला प्रश्न आहे की मुळात भारतात KGची ओळख किंवा फ्रोबेलची ओळख कोणी, म्हणजे फ्रोबेलच्या पद्धतीची कोणी ओळख कोणी. बरोबर. कारण तसं बघायला गेलं तर KG म्हटलं की आपल्याकडच्या भारतातल्या KG मध्ये सुद्धा ब्रिटिशांचीच पद्धत अवलंबायला जायची ना. बरोबर. तेव्हा काय म्हणजे आता अलीकडच्या काळापर्यंत सगळं औपचारिक शिक्षणच आपल्याकडच्या KG मध्ये देतो. फार थोड्या ठिकाणी ताराबाईंची किंवा गिजूबाईंची किंवा अनुताईंचे विचार रुजले. गिजूबाईंवर कोणाचा प्रभाव होता जास्त? मॉन्टेसरींचा. ओके. गिजूबाई मॉन्टेसरींच्या विचारांनी फार प्रभावित झाले. गिजूबाईंचा जो होता तो अनुताई वाघ आणि ताराबाई मोरे यांच्यावर त्यांचा होता, गिजूबाईंचा. हो. तर आपण आता स्टायनर बघतोय, रुडॉल्फ स्टायनर. त्याचा जन्म 25 किंवा 27 फेब्रुवारी 1861 अशी नोंद आहे, पण नंतर कुठेतरी मला वाचल्यासारखं आठवतंय की 27 फेब्रुवारीला त्याचा जन्म झाला. तो मूळ ऑस्ट्रियन होता. तर ऑस्ट्रियातल्या मुराकोज या गावामध्ये त्याचा जन्म झाला आणि तो अध्यात्माच्या थोडा अध्यात्माकडे त्याचा कल होता आणि त्यामुळे त्यांनी अँथ्रोपोसॉफी म्हणजे मानववंशशास्त्राचा शोध लावला. स्टायनर असं म्हणतो, where is the book in which the teacher can read about what teaching is? The children themselves are this book. We should not learn to teach out of any book other than the one lying open before us and consisting of the children themselves. म्हणजे असं कुठलं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये लिहिलंय की शिकवायचं कसं? तर तुमच्या समोर एक प्रत्यक्ष पुस्तकच मुलाच्या स्वरूपात आहे, तर ते मूल समजून घेणं, त्याच्या गरजा समजून घेणं, त्याच्या गरजांच्या नुसार त्याला संधी उपलब्ध देणं आणि त्याला काय द्यायला पाहिजे, त्याच्याकडे कशा दृष्टीने बघायला पाहिजे, हेच मुळात तुम्हाला शिकवणारं एक पुस्तक आहे. त्यामुळे त्याचा वापर करा आणि मूल समजून घ्या, असं स्टायनरचं म्हणणं आहे. तर स्टायनरची फिलॉसॉफी जी होती ती मुळात त्याचं हे म्हणणं होतं की मूल हे फक्त आणि फक्त निसर्गातून शिकतं. त्यामुळे स्टायनरच्या ज्या शाळा आहेत त्याला वॉल्डॉर्फ स्कूल्स म्हणतात. त्या शाळांमध्ये संपूर्णपणे सगळं निसर्गातून शिक्षण होतं. या ठिकाणी तुम्ही बघाल की सगळी आम्ही गेलो होतो त्या स्टायनरच्या शाळेतली ही छायाचित्र आहेत. स्टायनरनी पहिली त्याची शाळा, मुळात स्टायनर हा हार्डकोर शिक्षण तज्ञ नव्हताच. तो
स्पिरिच्युअलिझम कडे, अध्यात्माकडे त्याचा जास्त कल होता. त्याच्यानंतर मानसवंशशास्त्राकडे त्यांनी त्याचे विचार झुकणारे होते. तो सायन्स मध्ये त्याला खूप हे होती आणि त्या स्पिरिच्युअलिटी मध्ये जाता जाता मुलांचं शिक्षण कसं व्हायला पाहिजे ह्याच्या काही त्यांनी तत्व मांडली. आणि तो ज्या ज्या ठिकाणी त्याची लेक्चर्स द्यायचा त्या ठिकाणचे लेक्चर्स ऐकून ह्या एका कंपनीच्या मालक फार प्रभावित झाला. त्या कंपनीचं नाव होतं वर्ल्ड ऑफ अस्टोरिया सिगरेट फॅक्टरी. तर त्या मालकाचं नाव एमिल मोल्ट. तर त्यांनी त्याची ही सगळी लेक्चर्स ऐकल्यानंतर तो म्हणाला की हा मनुष्य काहीतरी आपल्या मुलांच्यासाठी करू शकेल. म्हणून त्यांनी स्टायनरला विनंती केली की आमच्या कामगारांच्या मुलांसाठी तुम्ही शाळा सुरू करा. आणि स्टायनरनी स्टुटगार्ड या ठिकाणी 1919 साली पहिली वर्ल्ड ऑफ स्कूल सुरू केली. आणि आता जगभरामध्ये स्टायनरच्या शाळांना वर्ल्ड ऑफ स्कूल म्हणून ओळखले जातात. ही ती 1919 साली सुरू केलेली पहिली वर्ल्ड ऑफ स्टुटगार्ड मध्ये. पहिली शाळा स्टुटगार्ड मध्ये 1919 साली सुरू झाली आणि त्याचं यश बघून स्टायनरनी दुसरी शाळा कोबोर्ग मध्ये 1920 साली सुरू केली. त्याच पद्धतीने द सेकंड वर्ल्ड ऑफ स्कूल. तर आम्ही गेलो 1920 साली आणि त्यावेळेला ही शाळा आम्ही पाहिली. आता काळानुसार अनेक गोष्टी बदलत गेल्या असतील, बाहेरचा परिसर किंवा वातावरण, पण ही शाळा कुठल्याही अंगाने मला वाटत नाही 100 वर्षाची दिसते, नाही का? आता इथे बघाल तर शाळेचा संपूर्ण परिसर हा निसर्गदत्त असा आहे. आणि जरी त्यावेळेला हिवाळा चालू होता त्यामुळे हे सगळं असं वृक्ष दिसत असेल तरी ते ज्या वेळेला छान वसंत ऋतूमध्ये फुलत असेल त्यावेळी अतिशय लोभसपणा दिसतं, कारण त्याची चित्रही आम्ही बघितली होती. तर ही ती शाळा आहे कोबोर्ग मध्ये. आता स्टायनरच्या शाळांमध्ये काय काय असतं तर मुळात आधी आम्ही प्री स्कूलला जेव्हा गेलो त्यावेळेला आम्हाला हे दिसलं की कुठेच म्हणजे स्टायनरच्या कुठल्याच शाळेत प्रामुख्याने प्री स्कूलमध्ये लिखाण, वाचन आणि इतर कुठल्याही अभ्यासाच्या दृष्टीने असा डिसिप्लिन, शिस्तबद्ध असा कुठला अभ्यासक्रम नसतो. त्यांच्या प्री स्कूलमध्ये प्रामुख्याने मुक्त खेळ असतो आणि सगळ्या प्रकारच्या ह्या कला, आर्ट वर्क असतं. ड्रॉइंग, पेंटिंग, सिंगिंग, स्टोरीज, मॉडेलिंग, ह्या सगळ्या गोष्टी चालतात आणि ह्याच सगळ्या गोष्टीतनं त्यांच्या विविध विषयांचा अभ्यास होत असतो. संपूर्ण दिवसभरात त्यांचेही प्रॅक्टिकल टास्क असतात ज्याच्यामध्ये कुकिंग असतं, साफसफाई, स्वच्छता, बागकाम, सुतारकाम, विणणं, शिवणं, या सगळ्या गोष्टी आम्ही बघितलेल्या आहेत. आणि म्युझिकला फार महत्व आहे. सगळ्या गोष्टी म्युझिकशी निगडीत असतात. स्टायनरनी एक युरिथमी नावाचा प्रकार पण शोधून काढला आणि त्याचा खूप पुरस्कार केला, ज्याच्यामध्ये संगीताच्या ठेक्यावरती लयबद्ध शरीराच्या हालचाली करून मुलं अनेक गोष्टी शिकतात असं तो म्हणतो. मधल्या सुट्टीत मुलांना बाहेरच पाठवलं जातं. आता ह्या अशा प्रकारचे मॉडेल्स मुलं करतात वेगवेगळ्या मटेरियल वापरून. मुळात चिकणमाती, क्ले चा वापर जास्त करतात. टेराकोटा किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसचा मोठी मुलं करत असतील, पण निसर्गातून जे जे मिळतं त्याचा वापर करतात. इकडे त्यांच्याकडे एक अख्खी इमारत ही वर्कशॉप साठी आहे. तर वेगवेगळ्या लेवलच्या, वेगवेगळ्या वयाच्या मुलांचे वेगवेगळ्या गोष्टीतली वर्कशॉप, म्हणजे आता शिल्पकाम करायचं वर्कशॉप,
सुतारकाम करायचं वर्कशॉप, ह्या पेंटिंगचं वर्कशॉप, अशी वेगवेगळी वर्कशॉप्स त्या बिल्डिंग मध्ये आहेत. हे आर्टवर्क आहे. आम्ही बालवाडीच्या वर्गात जेव्हा गेलो त्यावेळेला सगळे मुलांचे हे सगळं चालू होतं. आम्हाला असं सांगितलं गेलं की मुलांचे फोटो काढू नका म्हणून आम्ही शक्यतो जिथे मुलं दिसणार नाही तसे फोटो काढले. काही ठिकाणी अगदी एखाद दुसरे आले असतील पण आम्ही काळजी घेतली होती. तर हे बालवाडीची मुलं आहेत बघा. हे विणकाम चालू आहे. त्या 4 वर्षाच्या मुलांनी अक्रोडामध्ये अशा प्रकारचा एक ते काडी लावून त्याची बोट तयार केली आणि इथे हे मूल शिवण काम करतंय. तर हा सगळा बालवाडी मधला सीन आहे. ह्याच्यामध्ये त्यांच्याकडे शाळा ही घरासारखीच दिसली पाहिजे, ती घरापेक्षा वेगळी काही दिसली नाही पाहिजे असा विचार स्टायनरनी मांडला होता आणि त्याप्रमाणे त्यांच्या सगळ्या शाळांची रचना असते. इथे ही मुलगी बघा, ही काठी तासते. या काठीचा काय वापर करतात ते नंतर मी तुम्हाला सांगेन. इकडे आपापला बेड लावणं, आपापला पलंग बिछाना तयार करणं, ही सगळी कामं मुलंच करतात. इथे हे त्यांचं काय फार्म आहे. त्या फार्म मध्ये हे जनावर दिसतात. तुला हे गाढवं आहे, ह्या मेंढ्या आहेत, गाई म्हशी कोंबड्या असे सगळे प्राणी आहेत आणि त्या सगळ्या जीवनावश्यक सगळी कामं अख्खा दिवस मुलं करत असतात आणि त्याच्यातनच त्यांचं शिक्षण होत असतं. तर इथे ह्या गाई म्हशींची दूध काढणं, कोंबड्यांची अंडी उचलून ती वेगळी करणं, ह्या बकऱ्या मेंढ्यांना खायला घालणं, गाढवांवरती ओझी लादणं, हे सगळी कामं बालवाडीची मुलं सुद्धा करतात. त्यामुळे हे सगळं त्यांचं पूर्ण दिवसभरातलं हे डेली रुटीन आहे. हे त्यांचे रिसेस आहेत, मधल्या सुट्टी. दर 1.5 ते 2 तासानंतर त्यांना थोडासा मोकळा वेळ मधली सुट्टी होत असते आणि त्या मधल्या सुट्टीमध्ये कोणालाही आतमध्ये वर्गामध्ये किंवा खोल्यांमध्ये बसायला परवानगी नसते. सगळ्यांनी कंपल्सरी बाहेर जायलाच लागतं, कितीही थंडी असली तरी. आणि त्याच्या पाठीमागचा हा उद्देश आहे की बाहेरच्या निसर्गामधून तुम्ही तुमचं जे काही शिक्षण होत असतं ते शिकायला हवं. आम्ही ज्या वेळेला या शाळेत गेलो त्यावेळेला ही शाळा जी आहे कोहोरची, ह्याची 6:30 वाजता भरते, सुरू नाही 6:45 सुरू होते. आम्ही ज्यावेळी या शाळेत गेलो त्यावेळेला आम्ही 6:30ला पोहोचलो. 6:45ला शाळा त्यांची सुरू झाली. मिट्ट काळोख होता हिवाळा असल्यामुळे. बालवाडी त्यांची 7:30ला सुरू होते, पण ती सुद्धा 7:30 ही त्यांच्यासाठी थोडीशी उशिरा, पण आपल्यासाठी 7:30. आणि त्या थंडीच्या दिवसात जेव्हा 0 डिग्रीच्या खाली टेम्परेचर होतं तेव्हा 7:30ला बालवाडी सुरू करणं म्हणजे अंगावर काटा आणण्यासारखंच होतं. विचारही करू शकत नाही. पण तरी सुद्धा सगळी मुलं त्यांचे लोकरीचे कपडे, गरम कपडे घालून खूप छान पैकी रमत गमत आली. त्यांच्या खोल्यांमध्ये जाऊन त्यांचं सगळं दैनंदिन रुटीन सुरू झालं आणि छान एन्जॉय करत होती. ही मुलं जी आहेत ही मोठ्या वर्गाची आहेत, थोडी 9वी 10वीची असतील, पण हेही त्यांचे आपले मस्त रमले होते त्यांच्या खेळामध्ये. तर शाळा कशी असावी स्टायनरच्या मते, ही कंड्युसिव्ह म्हणजे जी मुलांच्यासाठी योग्य वातावरण असलेली, सुसंगत वातावरण असलेली अशी, आणि जी घराच्या पेक्षा वेगळी काही दिसणार नाही असं ते क्लासरूमचं स्वरूप असतं. टूल्स, टॉईज अँड ऑलमोस्ट एव्हरी एसेन्शियल्स फ्रॉम नॅचरल रिसोर्सेस टू फॉस्टर इमॅजिनेटिव्ह प्ले. तिथे तुम्हाला निसर्गाच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही मटेरियल दिसणार नाही. काच सामान किंवा प्लास्टिकचं सामान किंवा कुठल्याही सिंथेटिक सामानाचा कसलाही वापर करत नाहीत ते. ऋतुमानाप्रमाणे जे सण येतात ते सण सगळे ते साजरे करतात. मूळ प्रामुख्याने खूप नाच, गाणी, संगीत ह्याचा वापर करून. आणि तिथे असं असतं की इलेक्ट्रॉनिक मीडियाचा कमीत कमी वापर, म्हणजे प्री स्कूल आणि प्राथमिक मध्ये तर नाहीच, वापरलं तर शिक्षकच वापरतात आणि अगदी जर गरज पडली तरच तो मुलांना
मुलांसाठी वापर होतो, नाही तर नाहीच. पण इथे अजून एक मला सांगायचं आहे की तिकडे असं आहे की हे सगळे बालवाडीचे रूम्स आहेत. घरासारखं वातावरण हे त्यांचं किचन आहे. मुलांचे बदललेले कपडे, धुतलेले कपडे हे सगळे इथे आहेत. आणि ही सिटिंग एरिया आहे मुलांची. आणि या रॅक मध्ये जितकं काही तुम्हाला दिसतंय हे सगळं निसर्गातलेच च्या गोष्टी आहेत. अगदी दोऱ्यांच्या पासून सगळ्या जे निसर्गाच्या चा वापर करून केलेल्या सगळ्या गोष्टी वापरून केलेल्या, सगळीकडे लाकडी सामान. हे बघा, हा लाकडाचा ओंडका आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सायकल स्टँड तयार केलेला आहे. कल्टिवेटिंग चिल्ड्रन्स इमोशनल लाईफ अँड इमॅजिनेशन. मुलांचा भावनिक विकास जास्त त्यांना महत्वाचा वाटतो, भावनिक विकास होणं आणि त्यांच्या कल्पना शक्तीला, त्यांच्या सृजनशीलतेला वाव मिळेल अशाच पद्धतीने त्यांचं शिक्षण घडत असतं. अकॅडमिक्स थ्रू स्टोरी टेलिंग, व्हिज्युअल आर्ट्स, ड्रामा, मुवमेंट, वोकल अँड इन्स्ट्रुमेंटल म्युझिक अँड क्राफ्ट यांच्या शाळांमध्ये 8वी पर्यंत टेक्स्टबुकच नाही. कोणीही टेक्स्टबुक वापरत नाही. सगळं जे शिक्षण होतं ते निसर्गातून होतं, गोष्टीतनं होतं, नाटकातनं होतं. सगळे विषय म्हणजे अगदी गणितासकट सगळे विषय, हिस्ट्री, जिओग्राफी हे सगळे या सगळ्या प्रकारातून होत असतात. आणि टीचर इज ॲज अ मेंटॉर. आता मेंटॉर त्याला लूपिंग म्हणतो स्टायनर. म्हणजे काय तर बालवाडीच्या वर्गापासून किंवा पहिलीच्या वर्गापासून 8वीच्या वर्गापर्यंत तीच शिक्षिका तोच गट दरवर्षी पुढे पुढे नेते. म्हणजे मुलांचा गट बदलत नाही, त्यांची शिक्षिका बदलत नाही. त्यांनी होतं काय की त्या शिक्षिकेला अगदी लहानपणापासून प्रत्येक मुलाच्या गरजा, त्याचा लर्निंग पॅटर्न, त्याची शिकण्याची पद्धत, त्याचा स्वभाव, त्याचे गुणधर्म सगळं अगदी व्यवस्थित माहिती असतं. आणि मग 8वीच्या नंतर ज्या वेळेला हायस्कूलला जातात त्यावेळेला तो एक पूर्ण लहानपणापासूनचा अख्खा आढावा हायस्कूलच्या शिक्षकांना तो दिला जातो आणि त्याला ते लूपिंग असं म्हणतात. त्यांच्याकडे हायस्कूल पासून लिखाण वगैरे आहे. ते लिखाण आहे. मुलं लिहितात. आधीच्या वर्गांमध्ये पण मुलं लिहितात, पण टेक्स्टबुक अजिबातच नाही. मुलं जे लिहितात ते त्यांनी जे काही प्रोजेक्ट्स केलेले आहेत त्याच्याप्रमाणे मुलं लिखाण करत असतात. त्यामुळे हायस्कूलला जाईपर्यंत मुलांचा लेखनाचा सराव तसा झालेला असतो आणि मग पुस्तकं येतात आणि त्यांचं पुढचं शिक्षण होत असतं. प्रत्येक मूल हे अनुभवातूनच शिकायला पाहिजे, शिकलं पाहिजे हा आग्रहच होता स्टायनरचा. अलाउविंग चिल्ड्रन टू लर्न बाय गिव्हिंग ऑपॉर्च्युनिटीज टू एक्सप्लोर. म्हणजे आजूबाजूच्या परिसरातून शिकण्याच्या अधिक संधी त्यांना उपलब्ध करून देणं आणि त्या करत असताना, ते शिक्षण घेत असताना त्यांना अपार आनंद आणि सुख हे मिळायला हवं. आता इथे ही वर्कशॉप्सची चित्र मी दाखवते तुम्हाला. मी जसं आधी सांगितलं की त्यांची एक वेगळी इमारतच आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या वर्कशॉप्स आहेत. तर इथे हे सुतारकाम करण्याचा वर्कशॉप आहे जिथे सगळ्या वयोगटातली मुलं, म्हणजे हायस्कूलच्या मुलांचा वेगळी एक इमारत आहे त्यांच्या वर्कशॉपची, पण 8वीच्या बालवाडी ते 8वीची मुलं इथेच काम करतात. हे इथे तुम्हाला दिसत असतील सगळी आयुध, करवती आहेत, पाने, हातोडे, स्क्रू ड्रायव्हर, सगळ्या प्रकारची आयुध इथे आहेत. काही मशीन्स आहेत आणि मुलं आपापल्या गरजेप्रमाणे इथे काम करत असतात. हे स्टूल दिसते तुम्हाला, हे स्टूलही बालवाडीच्या मुलांनी केलेलं आहे. ही खुर्ची बालवाडीच्या मुलांनी केलेली आहे. हे पेंट ब्रशेस जे आहेत हे मुलं वेगवेगळ्या प्रकारचं पेंटिंग त्या लाकडांवरती करण्यासाठी हे ब्रश ते वापरतात. हे सगळी ती आयुध आहेत, मुलांना वापरायला देतात आणि एकदा त्यांना सांगतात की हे कशा प्रकारे हाताळलं पाहिजे आणि जर ते त्याच्याशी खेळ केला तर त्याला आपल्याला इजा होऊ शकते.
सो मुलं ऐकतात आणि त्याप्रमाणे स्वतःला सांभाळून करत असतात. ही खुर्ची परत बालवाडीच्या मुलांनी केलेली आहे. तसं बघायला गेलं तरी काही कठीण नाहीये. मगाशी जी मुलगी ती काठी तासत होती ना, त्याप्रमाणे काठ्या तासून ह्या अशा प्रकारचे हे पाय केलेले आहेत आणि त्याला साध्या चुका मारलेल्या आहेत. त्या तिकडे ते सर होते, आम्हाला जे फिरवत होते, सांगत होते, त्यांनी सांगितलंय साध्या चुकांनी मुलांनी हातोडा आणि चुका वापरून केलेले आहेत. त्याच्यावर बसून बसून त्या कालांतराने तुटतात पण, मग त्या परत पण करतात. त्यामुळे तोडणं आणि पुन्हा निर्माण करणं याच्यात पण मुलं शिकण्याचा आनंद घेत असतात. त्यांचे आउटडोर स्पेसेस हे असे असतात, पूर्णपणे निसर्गातल्या गोष्टी, सगळ्या ठिकाणी फक्त आणि फक्त लाकूड दिसेल तुम्हाला आणि इतकं काही मटेरियल तिथे उपलब्ध करून दिलेलं असतं की मूल रिकामं बसूच शकत नाही. सतत काही नाही तर काहीतरी उद्योग करत असतं. ते हा चोपाळा जो आहे, मला वाटतं हे पण एक घमेलासारखं काहीतरी वापरलंय त्यांनी आणि त्याचा तो केलेला आहे. आणि इथे बघा हे सगळं म्हणजे जिथे जिथे एक्सप्लोरेशन साठी वाव आहे तिथेही इथे वाळू वापरून कसल्या तरी रचना करण्याचा एक सोय केलेली आहे. हे लहान मुलांचं इन्फंट टॉडलर्स सेक्शन आहे, जिथे बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही, कारण तिथे मुलांच्या बाबतीत थोडं सेन्सिटिव्ह असतात लोक. त्यामुळे ह्या परिसरात पूर्ण मुलं बाहेर हिंडू फिरू शकतात. 3 ते 3.5 वर्षापर्यंतची मुलं, अगदी तान्ह्या मुलापासूनची या सेक्शन मध्ये असतात. ही परत सगळे आउटडोर स्पेसेस आहेत वेगवेगळ्या प्रकारे. हा बघा, हा जिना सुद्धा लाकडी आहे. हे पण काहीतरी लाकडी नाहीये, पण हा नेचर कम्पॅटेबलच आहे. त्यामुळे सगळीकडे त्यांना काहीतरी करण्याचा वाव असतो. जगभरामध्ये 1100 वर्ल्ड ऑफ स्कूल्स आहेत. आता भारतामध्ये आहेत आणि भारतामध्ये हे जे लुपिंगचा प्रकार मी सांगितला तो भारतातल्या शाळांमध्ये होतो की नाही किंवा कसं काय त्यांची पद्धत आहे ही काय माहिती नाही. म्हणजे ते आपल्याला विचारावं लागेल किंवा शोधून काढायला लागेल. आणि स्टायनर नी असे 3 हे सांगितले डिस्टिंक्ट लर्निंग स्ट्रॅटेजीज की मूल 0 ते 7 वर्षापर्यंत स्फिअर सारखं म्हणजे चंद्रासारखं असतं आणि 7 ते 14 पर्यंत ते मर्क्युरी सारखं असतं, बुधासारखं, आणि 14 ते 21 वर्षापर्यंतची मुलं व्हीनस शुक्रासारखी असतात. अशी एक त्यांनी लर्निंग स्ट्रॅटेजी मांडलेली आहे. आणि ही ती पूर्ण तो परिसर आहे कोबोर्ग शाळेचा, ज्याला आम्ही भेटतो. इथे स्टायनर संपतोय. कोणाला स्टायनरच्या बाबतीत काही प्रश्न असतील तर विचारा. मॅडम, मी माधुरी बोलते, माधुरी आहेर. बोला. मॅम, तुम्ही असं सांगितलं की ते तिथे म्हणजे प्री स्कूल म्हणजे बिफोर हायस्कूल त्यांना रायटिंग अवेलेबल होतं, मग ते पण त्यांना शिकवायचे की कसं, म्हणजे ते कसं लिखाणाचं? प्राथमिक स्तरावर ते जे शिकतात ते मुळात त्यांचे मोटर डेव्हलपमेंटच्या ऍक्टिव्हिटीज खूप होतात, कारण ते निसर्गामध्येच काम करत असतात. त्यामुळे मोटर्स डेव्हलप झाल्यानंतर जी छापील लिपी कुठे त्यांना बघायला मिळाली की ती त्याचं अनुकरण करतात आणि मग हळूहळू पेन्सिल घेणं, क्रेयॉन्स हातात घेणं आणि मग बघून बघून जसं त्यांचे वय वाढत जातं त्याप्रमाणे ते लिहायला शिकतात. पण अच्छा, म्हणजे ते इमिटेट करतात का मॅम? इमिटेट करेक्ट, अच्छा, इमिटेट करतात आणि एका टप्प्यावर ते असे येतात की त्यांच्या लिखाणामध्ये सुसंगती यायला लागते. म्हणजे बरोबर 3 लेटर वर्ड्स, 4 लेटर वर्ड्स व सेंटेन्स कुठे फॉर्म, हे 8वी पर्यंत हा सगळा संपूर्ण एक्सरसाइज झालेला असतो. अच्छा अच्छा, थँक्यू मॅम. आणखीन कोणाला काही विचारायचंय? मॅडम, आता इथे 8वी पर्यंत पुस्तकं नाही आहेत आणि लर्निंग बाय डुईंग हे त्यांचं मुख्य हे आहे, बेस आहे सगळ्या गोष्टींचं. आणि एका विशिष्ट धोरणातूनच सगळं चालू आहे, वर्गात बसायचं नाही, बाहेर जायचं. तर आता आणि हे ज्या भागातली शाळा आहेत ते लोक ट्रेस करण्यामध्ये एकदम माहीर असतात. तर त्यांनी तिथे त्यांच्या अल्युमनाय बद्दल की या शाळेतून शिकून गेले पण ते आता इतके मोठे झाले असे की त्यांनी तिथे माहिती ठेवलेली आहे का?
ठेवली असेल, पण आम्हाला बघायला, आमच्या बघण्यात नाही आली. अच्छा. शांतिनिकेतन सोबत रिलेट करता येईल का याला? हो हो, नक्कीच हा. नक्कीच. म्हणजे मी तर म्हणेन की जर आपण भारतातल्या शिक्षणाची वारी केली तर शांतिनिकेतन, जिजूबाई बधेका, ताराबाई मोडक, त्यांचा कोसबाड, ही सगळी वारीची ठिकाणं ही करायलाच पाहिजे. कारण ओपन स्पेस मध्ये येस. पुस्तकं नाहीत, संगीताच्या सह हे सगळं शांतिनिकेतन मध्ये हा भाग रिलेट करता येऊ शकतो. तर तिथे गमतीदार गोष्ट म्हणजे मला एका ठिकाणी मुलं वाळूमध्ये मोजणी करत असताना दिसली. म्हणजे ती वाळू एका गमेल्यामध्ये एका विशिष्ट कपामधून किती वाळू मावली, मग त्याच्यातली किती वाळू दुसरीकडे हे करताना दिसली. नंतर कोंबड्यांची अंडी मोजताना दिसली मला, आणि किती चिकन आहेत, ती छोटी पिल्ल जी आहेत कोंबड्यांच्या बरोबर जाणारी, मग ते एक पिल्लू दुसरीकडे गेल्यानंतर आता ह्या अशा पद्धतीने गणित शिकत असावीत असा मी अंदाज मानते. म्हणजे जर निसर्गातूनच शिक्षण होत असेल त्यांचं, तर हे ते अशा प्रकारे शिकत असतील कदाचित. ओके, ठीक आहे. कोणाला काही विचारता तर विचारा. हा, तर मग आपण पुढचं घेऊया. मला एक विचारायचं आहे. मी अमिता भागवत बोलते. मॅडम, आपल्याकडे आपण या दोघांच्या ज्यात काही थिअरीज आहेत त्याच्यातलं काही इम्प्लिमेंट करतोय का आपल्या शाळेमध्ये? हा, हो हो, आपण ब्लेंडेड करतोय. आपण थोडस मॉन्टेसरींची तत्व आहेत, थोडीशी प्रोबेलची आहेत, थोडीशी स्टायनरची आहेत. आता स्टायनरच्या ह्याच्यासाठी म्हणजे मी तर नेहमीच माझ्या शिक्षकांना सांगते की तुम्ही वर्गात बसून शिकवायलाच पाहिजे असं काही नाही. तुम्हाला भाषा विकास काय किंवा गणिती विकास काय, की तुम्ही बाहेर जा, खाली ग्राउंडवर जा, कुठे जिकडे तुम्हाला सावली दिसेल तिथे ते सावलीचा कोपरा पकडा, तिथे सतरंजी टाका, कटाई टाका, तिथे मुलांना निसर्गाच्या सानिध्यात न्या. पिशव्या घेऊन जा, सगळ्या काय काय तुम्हाला दिसतील, किडे मुंग्या जे काय दिसतील त्याची मोजणी करा, त्याच्यावर प्रश्न विचारा. अशा प्रकारे तुम्ही मुलांची शिक्षण केलं तरी चालेल. वर्गात बसण्याची काही गरज नाही, हे मी नेहमी माझ्या शिक्षकांना सांगते. प्रॉबेलच्या सुद्धा आपल्याकडे बरेच ब्लॉक बिल्डिंग आहेत आणि त्यांना आपण जे कलानुभव देतो तो पण त्या व्यवसायाच्या अनुषंगानेच असतो. ओके, थँक्यू. मॅडम, सध्या फोनिक्स विषयी चालतं, उच्चार करण्याची पद्धतीच्या विषयी, ते साइड बाय साइड शिकवलं जातं असं का, काय आहे त्याचं? का ते गरजेचं नाही का, म्हणजे कसं आहे त्याचं? फोनिक्स म्हणजे आता बघा, मी आतापर्यंत हे सगळं सांगितलं की भाषा विकास होत असताना फोनिक्स कुठे येतं, ज्या वेळेला तुम्हाला अक्षर ओळख करून घ्यायची आहे तेव्हा. म्हणजे त्या अक्षराचा ध्वनी हा कसा आहे त्याला फोनिक्स म्हणतो, आणि आधी ध्वनी येतो आणि मग अक्षर ओळख होते. त्यामुळे इथे कुठेही आता अक्षर ओळख आलेली नाहीये. त्यामुळे आता फोनिक्सचा इथे कुठे महत्वाचं वाटत असेल असं मला नाही वाटत. कितव्या वयापासून अक्षर ओळख आणि हे फोनिक्सचा हा संदर्भ मुलांच्या संदर्भात घातला पाहिजे, म्हणजे विचार केला जातो? आता तो डिपेंड करतो. आता ह्या शाळा ज्या संपूर्णपणे स्टायनरच्या विचार प्रणालीने चालतात त्यांच्याकडे तर वाचन नंतरच सुरू होतं, लिखाण पण नंतर सुरू होतं. ज्या टप्प्यावरती शिक्षिकेला वाटतं की आता या मुलाचे परिपूर्णता आलेली आहे, त्याचे स्नायू परिपूर्ण झालेले आहेत, लिहायला किंवा वाचनाची अक्षरांची ओळख होऊ शकते, प्रिंट ज्याला आपण म्हणतो त्याची ओळख होऊ शकते, तिथे ते इंट्रोड्यूस करत असते. आता आपल्याकडे काय, आपण थोडस सगळ्याच ब्लेंडिंग करतो, त्यामुळे प्रत्येक पद्धतीचा थोडा थोडा अवलंब केलेला आहे. एक मिनिट, विशाखाताई, मी अनघा राजवाडे बोलतेय, प्री प्रायमरी मधून. आताची दोन्ही तुमची हे पाहिली, खूप छान आणि आवडलं की एक एक बालशिक्षणातील म्हणजे हे जे प्रमुख मंडळी आहेत त्यांनी ते कार्य करून ठेवलंय आणि त्याचं आपल्याला खूप शिकण्यासारखं आहे. पण कधी कधी मनात एक प्रश्न निर्माण होतो की साधारणतः काळ पाहिला म्हणजे जिजूबाई बधेकांचा काळ आणि आता तुम्ही स्टायनर यांचा काळ सांगितलात तर तो थोडासा सिमिलर वाटतो, म्हणजे काय तर असं पाहत तर त्या याने कधी कधी असे प्रश्न मनात निर्माण होतात की आपल्या इथे सुद्धा आता पाड्यावरती जेव्हा मुलांना शिकवलं जायचं तेव्हा नैसर्गिक गोष्टीतनच
म्हणजे काड्या, दगड, गोटे वगैरे अशा पद्धतीने. आणि बाकीचे जे विचारवंत पाहिले तर त्यांचं पण हेच साधारणतः निसर्गातल्या गोष्टी, म्हणजे आता आपण यांचंच पाहिलं त्याप्रमाणे असे बरेचसे आहेत शिक्षणवेत्ते की ज्यांनी ह्याच गोष्टींवर भर जास्त दिलाय. तर मग प्रत्येक वेळेस माझ्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की हा एक फार मोठा अभ्यासाचा विषय, पण आता तुम्ही बऱ्याच याच्यामध्ये सिनियर आहात, महाराष्ट्र बाल शिक्षण परिषद किंवा याच्यामध्ये तुमच्याकडनं बरेच अनुभव मिळालेले आहेत, म्हणून एक प्रश्न विचारावासा वाटतो की आपण जेव्हा हे म्हणतो तेव्हा आता बाहेरच्या देशातले हे जे शिक्षणवेत्ते आहेत त्यांचा अभ्यास करत असताना आणि आपल्या इकडचे म्हणजे अनुताई वाहाग आहेत, ताराबाई मोडक आहेत किंवा गिजूबाई बधेक आहेत, तर हे करताना पटकन असं वाटतं की फॉलोअर हे यांचे आहेत का बाहेरच्या कंट्रीज म्हणजे बाहेरच्या देशातले जे शिक्षणवेत्ते आहेत तर त्यांचा विचार याचा पगडा आपल्या देशात आला का, म्हणजे ब्रिटिश आल्यानंतर तसं काही झालं का, नक्की कसं हे आहे याचं, याविषयी तुम्ही काही सांगू शकलात तर. हो, आता तो एक वेगळा विषय, पण मी थोडक्यात त्याचं उत्तर देते. गिजूबाई हे मारिया मॉन्टेसरींच्या विचारांनी खूप प्रभावित झाले होते आणि त्यांच्याबरोबर त्या अनुषंगाने त्यांनी पत्रव्यवहार सुरू केला. मग त्यांनी मॉन्टेसरींना भारतातही बोलवलं आणि त्यांनी मग त्यांची वकिली सोडून त्यांनी ती दक्षिणामूर्ती शाळा सुरू केली मॉन्टेसरींच्या विचारांवर. इथे पालघर जिल्ह्यामध्ये डहाणूमध्ये ताराबाईंचं एक वेगळ्या पद्धतीने काम सुरू होतं, जे त्यावेळेच्या परिस्थितीला म्हणजे त्या परिस्थितीमुळे त्यांना ते की आदिवासी मुलांचा विकास आणि आदिवासी मुलांचं शिक्षण हे व्हायला पाहिजे, कारण तिथे शिक्षणाचं एवढं हे नव्हतं. आणि मग ते व्हायचं म्हणजे कसं, तर त्यांच्या परिसरातनच त्यांनी शिकलं पाहिजे, तर त्यांना ती गोडी लागेल. आणि मग ताराबाईंचं हे काम बघून गिजूबाईंनी ताराबाईंना पण भावनगरला बोलवलं. तिथेही ताराबाईंनी काम केलं. ताराबाईंच्या बरोबर अनुताईंनी काम केलं. खूप वर्ष ताराताई अनुताईंनी एकत्र काम केलं. त्यामुळे बेस त्यांचा याच सगळ्या ह्याचा होता. रवींद्रनाथ टागोरांची, महात्मा गांधींची ह्यांची विचार प्रणाली वेगळी होती. महात्मा गांधींनी ज्या वेळेला मारिया मॉन्टेसरींना ते भेटले तेव्हा मॉन्टेसरींनी त्यांना त्यांची ती सेन्सरी इक्विपमेंट्स दाखवली. मॉन्टेसरींची जी सगळी साधनं आहेत त्यावेळेला महात्मा गांधी त्यांना म्हणाले होते की तुमची सगळी ही जी साधनं आहेत ती खूप महाग आहे. माझा देश हा शेतकऱ्याचा देश आहे, माझा गरीब देश आहे, तर माझ्या देशातल्या गरीबातल्या गरीब, द लास्ट मॅन ऑफ माय कंट्री शुड गेट द काय म्हणतात ह्याचा म्हणजे त्याची रिक्वायरमेंट पूर्ण करता येईल अशी तुम्ही साधनं तयार करा आणि अशी आम्हाला द्या. पण दुर्दैवाने ते काही झालं नाही, कारण मॉन्टेसरी त्याच्या आधीच गेले. तर हे सगळं आहे, म्हणजे बेस आहे तो या सगळ्या शिक्षण तज्ञांच्या ह्याचा बेस आपल्या शिक्षण तज्ञांनी जे मांडलं त्याच्याशी आहे. पण प्रत्येकाची विचार प्रणाली सुद्धा त्यांनी त्या वेळेला गरजेच्या अनुसरून जे तिथे अवेलेबल वातावरण आहे त्याला अनुसरून त्यांनी त्या सगळ्या त्यांची विचार प्रणाली मांडली. बरोबर आहे. इथं मला थोडं सांगावं असं वाटतं की जर काळाचा विचारच केला, कारण अनघातांनी जो काही प्रश्न विचारला होता, आपण तुम्ही सांगितल्याप्रमाणे 1837 साली फेबोलोनी शाळा स्थापन केली, म्हणजे जवळजवळ 100 वर्ष अगोदर. हा जो नंतरचा विजूबाईचा काळ जो आहे किंवा मग ताराबाई मोडक आणि मग अनुताई वाघ हा 1940च्या नंतरचा काळ आहे, म्हणजे 100 वर्षाचं अंतर आहे. 1837 वर्ष हे जे त्यांनी सांगितलं त्याच्या अगोदर 1832ला सावित्रीबाईंनी पहिली मुलींची शाळा काढली. म्हणजे मुळातच शिक्षणाचाच विषय आपल्याकडे म्हणायला हरकत नाही की तो 18व्या शतकाच्या सुरुवातीला तो सुरू झाला. म्हणजे ह्याच्यामध्ये जेव्हा पेशवाई आणि इंग्रजी साम्राज्य सुरू होणार तेव्हा हा अर्वाचीन शिक्षण म्हणतोय मी, त्याच्यामुळे बाल शिक्षण हा पुढचा टप्पा राहिला. मुळात शिक्षणाची सुरुवातच आपली त्या काळात झाली, पेशवाईच्या नंतरच्या काळात जेव्हा इंग्लिश. आता मुख्य विषय असा आहे की आपल्या मधल्या काळामध्ये हा काळ येण्याच्या अगोदर आपल्या भारतीय पद्धत, मी म्हणतोय हिंदू पद्धत असं नाही, भारतीय पद्धतीमध्ये बाल शिक्षण होतं का, ह्याचा कोणी अभ्यास केलाय का? आपल्याकडे जी गुरु शिष्य संकल्पना होती
त्याच्यामध्ये बाल शिक्षणाचा अभ्यास कोणी केलाय का? काय काय होतं का असं काही की ज्याच्यात म्हणजे असा कोणी अभ्यास खरोखर केलाय का त्या विषयावरचा? त्याच्यावर फोकस करून कोणी बाल शिक्षणाचा अभ्यास केला अशा माझ्या म्हणजे तरी माहितीच नाहीये. पण ते गुरुकुल पद्धतीमध्ये ते एकंदरीत सर्वांगाने शिक्षण व्हायचं. हो नाही, पण तो थोडासा मुलगा मोठा म्हणजे 5 वर्षाचा मुलगा मोठा झाल्यानंतर तो गुरुकुल म्हणजे त्या ह्याच्यामध्ये असायचं. आता संतांच्या शिकवणीमध्ये जर काही बाल शिक्षणाचा भाग असेल तर माहिती नाही. एनिवे म्हणजे त्याच्यावरचं संशोधन झालेलं नाही हा मुद्दा आहे की आपल्याकडे प्राचीन काळामध्ये बाल शिक्षणाचा अशा दृष्टीने काही विचार झाला होता का? त्याची काही गोष्टी उदाहरणं वगैरे हा तो अभ्यास व्हायला पाहिजे. तो झालेला नाहीये. म्हणजे पण अर्वाचीन काळाचा विचार घेतला, आत्ताचा विचार जर घेतला तर मग आपण 100 वर्षांनी आपल्याकडे सुरू झालं. पण 100 वर्षांनी सुरू झालं ही पण काही साधी गोष्ट नाहीये. खरं 50 वर्षांनीच, कारण 19व्या शतकाच्या म्हणजे अखेरीस आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीलाच हा विचार सुरू झाला होता त्या काळामध्ये. रेजिओ एमिलिया ही शिक्षण पद्धती म्हणजे रेजिओ एमिलिया अप्रोच हा आत्ताच्या काळामध्ये एक खूपच चर्चेला जाणारा आणि खूप प्रचलित असा अप्रोच आहे जगभरामध्ये. तर ह्याची सुरुवात काय, ह्याच्या पाठीमागचं काय आहे ह्याची बॅकग्राऊंड हे मी तुम्हाला सांगते. तर रेजिओ एमिलिया नावाचं एक छोटंसं गाव इटलीमध्ये आहे आणि त्या गावामध्ये ह्या शिक्षण पद्धतीची सुरुवात झाली, ज्याचा फोकस फक्त प्री स्कूल आणि प्राथमिक शिक्षणावरती जास्त आहे. त्याचे प्रिन्सिपल्स असे आहेत की ते मूलकेंद्रित शिक्षण असावं, रचनावादी पद्धतीचं असावं आणि स्वयं अध्ययनाकडे कल्त असावं. यांच्या अप्रोच मध्ये नातेसंबंधांना खूप अनन्यसाधारण महत्व आहे. ते शिक्षक आणि मुलाचं नातं, दोन म्हणजे मुलांचं आपापसातलं मित्रत्वाचं नातं आणि कुटुंबातल्या व्यक्तींचं नातं आणि ह्याच्या शिवाय आजूबाजूच्या परिसराच्या नातं ह्याला फार महत्व देतात. तर ज्या वेळेला त्यांचं म्हणजे जेव्हा शाळा सुरू होते तेव्हा पहिले 7 महिने ते ह्याच नातेसंबंध दृढ करण्यावरच पहिले घालवतात, जेणेकरून मुलाला तो एक विश्वास, प्रत्येक नात्यामधला विश्वास निर्माण झाला पाहिजे ह्याच्यासाठी. त्याच्यातच त्यांचं हे असतं की प्रत्येक मुलांनी आधी स्वतःचा आदर करावा, त्याच्या आजूबाजूच्या प्रौढांचा आदर करावा, एकमेकांच्या मित्र परिवाराचा आदर करावा आणि कुटुंबातल्या व्यक्तींचा आदर करावा आणि सगळ्यांची आदरानेच एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून आदराने वागावं, जबाबदारीची जाणीव घेऊन जबाबदारी उचलावी आणि आजूबाजूच्या समाजाबरोबर सुद्धा त्या अनुषंगानेच त्याची वर्तणूक असावी. आता रेजिओ एमिलिया अप्रोच हा कोणी आणला, कसा आला, तर त्याच्या पाठीमागे एक छोटीशी स्टोरी आहे ती मी सांगते. दुसऱ्या महायुद्धानंतर इटलीमध्ये झालेल्या खूप मोठ्या नुकसानाच्या त्याला बॅकग्राऊंड आहे. तर त्यावेळेला खूप डिस्ट्रक्शन झालं होतं, खूप सगळ्या गोष्टी उद्ध्वस्त झाल्या होत्या आणि ह्या रेजिओ एमिलिया मधल्या नागरिकांनी एकत्र येऊन ह्याचा विचार केला होता. तो काय, तर आता हे युद्ध झाल्यानंतर इतकं सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे, एवढं मोठं नुकसान झालेलं आहे, पुढे भविष्यामध्ये जर पुन्हा असं काही घडलं तर त्याला तोंड देण्यासाठी आपली पुढची पिढी ही अत्यंत सक्षम असली पाहिजे आणि ती स्वतःच्या क्षमतेवरती ही व्यवस्थित उभी राहिली पाहिजे. त्याच्यासाठी जो बदल घडायला पाहिजे त्या बदलाच्या विचारांनी प्रेरित होऊन हे एकत्र आलेले नागरिक, ज्यांना लॉरिस मालागुझी म्हणून एक प्राथमिक शिक्षक होते, त्यांनी मुळात त्यांना प्रेरित करून एकत्र आणलं आणि त्यांनी ही रेजिओ एमिलिया अप्रोच, आपण ज्याला चळवळ म्हणू शकतो, ही सुरू केली, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने पालक आणि आजूबाजूचा समाज यांचा खूप अंतर्भाव आहे.
तर ह्यांनी ही उभी केलेली ही चळवळ आहे. आणि त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे आज संपूर्ण जगामधल्या कित्येक ठिकाणी रेजिओ एमिलिया अप्रोच चालणाऱ्या शाळा आहेत. आणि हे रेजिओ एमिलिया मध्ये येऊन त्याच्यासाठी ट्रेनिंग्स घेतात. रेसिडेन्शियल ट्रेनिंग्स असतात 6-8 दिवसांचे. आणि त्यांचा एक कोर्स असतो. हा जो तुम्ही फोटो बघताय हे ते लॉरिस मालागुजी आहेत, जे प्राथमिक शिक्षक होते. त्यांनी त्यांचं अख्खं आयुष्य हे रेजिओ एमिलिया अप्रोच उभा करण्यामध्ये घालवलं होतं. हे तिथलं लॉरिस मालागुजी इंटरनॅशनल सेंटर, जिथे त्यांच्या शाळा चालतात. आणि इथे ते ट्रेनिंग सेंटर आहे, जिथे प्रदेशातनं सतत डेलिगेट्स येत असतात ट्रेनिंग्सना आणि त्यांचं ट्रेनिंग घडत असतं. इथे कायमस्वरूपी एक एक्झिबिशन असतं जे फक्त व्हिजिटर्ससाठी असतं. व्हिजिटर्सही येत असतात यांच्या हे बघायला, पद्धती कामकाज कसं चालतं ते बघायला. त्यांच्यासाठी हे कायमस्वरूपी एक्झिबिशन असतं. आणि जे ट्रेनिंगसाठी येतात त्यांना मग मुलांच्या बरोबर जसं त्यांच्या ट्रेनिंग मॉड्यूल्स मध्ये असतं त्याप्रमाणे त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. रेजिओ एमिलिया अप्रोचची फिलॉसॉफी अशी आहे की चिल्ड्रन फॉर्म देअर ओन पर्सनॅलिटी ड्युरिंग दी अर्ली इयर्स. आणि एम काय आहे तर यूज सिम्बॉलिक लँग्वेजेस. मग मुलांच्या सगळ्या गोष्टींमधून एक काहीतरी भाषा ही असते. आता लॉरिस मालागुजीचं म्हणणं आहे की मुलांच्या 100 भाषा असतात आणि आपल्याला फक्त एकच माहिती असते. तर ते 100 भाषा कशा? पण लॉरिस मालागुजीनी एक फार सुंदर कविता लिहिली 100 लँग्वेजेस ऑफ चिल्ड्रन म्हणून. आणि त्याच्यावर एक असं एवढं मोठं जाडं 100 लँग्वेजेस ऑफ चिल्ड्रन म्हणून पुस्तक पण आहे, जे आमच्या प्री प्रायमरीच्या लायब्ररीमध्ये आहे. फार छान पुस्तक आहे ते आणि सगळ्यांनी वाचण्यासारखं आहे. तर त्या 100 लँग्वेजेस कशा ते आपण नंतर बघू. त्याच्या आधी आपण ही फिलॉसॉफी त्यांची जाणून घेऊया. तर रेजिओ एमिलिया फिलॉसॉफी इज बेस्ड अपॉन द फॉलोइंग सेट ऑफ प्रिन्सिपल्स. Children must be able to learn through experiences of touching, moving, listening and observing. इथे बघा या सगळ्यांच्या फिलॉसॉफीमध्ये एकाही ठिकाणी कुठे तुम्हाला मुलांची अक्षर ओळख किंवा मुलांचं लिखाण किंवा मुलांच्या वाचनाशी निगडीत असलेलं त्यांचं शिक्षण ह्याचा कुठेही उल्लेख आलेला नाहीये. सगळ्यांच्यात एक समान धागा हा आहे की मूल अनुभवातनं प्रत्यक्ष कृती करून शिकतो. तो इथे ह्या अप्रोच मध्ये पण तेच आहे की स्पर्श करून, हालचाली करून, निरीक्षणातनं बघून, ऐकून मूल शिकत असतं. Children have a relationship with other children and with material items in the world that they must be allowed to explore. आपापसातले नातेसंबंध दूर करत करत ते वापरतच मूल पुढे जात असतं. मी थोडं भरभर सांगते म्हणजे आपल्याला सगळंच घेता येईल. Children must have endless ways and opportunities to express themselves. तो अमर्याद संधी उपलब्ध करून देणं हे खूप महत्वाचं असतं. आता जेव्हा 100 लँग्वेजेस ऑफ चिल्ड्रन मी म्हटलं तेव्हा इथे बघा हे तिकडच्या त्या एक्झिबिशन मधली ही मुलांनी केलेली कामं आहेत. थोडं बारीक आहे, तुम्हाला दिसणार नाही पण मी सांगते. हा जो आहे दिसतोय का थोडा तरी? हा घोडा आहे आणि या घोड्याच्या तोंडाच्या ठिकाणी हे काय आहे बरं? काय वाटतं तुम्हाला? हे काय वापरलंय? पेग. बरोबर. कपडे वाळत घालण्याचा चिमटा आहे हा. तर त्या मुलांनी तो घोडा काढलाय आणि तिथे त्या चिमट्याचा त्यांनी वापर केलाय. म्हणजे मुलांना फक्त तुम्ही साहित्य उपलब्ध करून द्या, मटेरियल द्या, त्याचा ते अनेक प्रकारे वापर करतील, अनेक गोष्टी शिकण्यासाठी वापर करतील. हेच जे आहे तीच ती मुलांची 100 भाषा असं लॉरिस मालागुजी म्हणतो. आता हा जो आहे हा इथे एक कीटक आहे, बल्बचा वापर केलाय हा. आणि हा कीटक आहे, हा काय आहे माहितीये का? हा काजवा आहे.
हे ते मुलांनी शिक्षकांना सांगितलेलं आहे बरं का, हे काय त्यांनी केलंय. ही सगळे 5.5, 4, 5.5, 5 वर्षाच्या मुलांची ही क्रिएशन आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला दिसेल तर हा एक पाना आहे, मला स्पॅनर आहे, स्क्रू आहे, इथे स्प्रिंग वापरलेली आहे. आणि त्या मुलाने असं सांगितलं की त्यांनी ऐकलेल्या गोष्टीतला एक कोल्हा आहे आणि त्या कोल्ह्याला खायला दुसरा एक वाईट कोल्हा आलेला आहे. तर हा जो आहे तो वाईट कोल्हा, तो त्या दुसऱ्या कोल्ह्याला खायला. तो अशा पद्धतीने मुलं स्वतःची अंतर्भूत ज्या भावना आणि जी माहिती असते ती व्यक्त होतात, एक्सप्रेस करतात या अशा प्रकारच्या भाषेत. हे इथे बघा, हे काय आहे वाटतं तुम्हाला? कोण सांगेल? काय वाटतं हे काय असेल? मुलांचं एक्सप्रेशन आहे, काय असेल? कोणीतरी म्यूट करून सांगू शकतं. क्लॉक. घड्याळ. बरोबर. तर हे इथे बाजूला आकडे लिहिलेले आहेत. शिक्षिकेने त्या मुलाला विचारलं की का तुला असं हे घड्याळ करावंसं वाटलं? त्यामुळे त्या मुलाने सांगितलं की मी ज्यावेळी हा कटलरीचा सेट बघितला तेव्हा एकदम माझ्या डोक्यात आलं की हा धातूचा आहे आणि ह्याला टोक आहेत, तर मी ह्याचं घड्याळाचे काटे बनवू शकतो, म्हणून मी हे घड्याळ बनवलं आणि हे आकडे वगैरे लिहिले. तर मग शिक्षिका म्हणाली बरं, पण मग हे काय म्हणजे किती वाजले? तुम्हाला काय वाटतं ही कुठली वेळ आहे? किती वाजले त्या घड्याळामध्ये? त्या घड्याळात किती वाजले असतील? 10, 20, 25. बरोबर. तर त्या मुलांनी शिक्षिकेला सांगितलं की आता स्वयंपाक करण्याची वेळ झाली. तर ही त्यांची भाषा. हे घड्याळ ज्या मुलाने केलं, इथे हे मोठे मोठे आकडे आहेत, हे त्या मुलांनी सांगितलं की हे बाथरूम क्लॉक आहे. इट इज अ बाथरूम क्लॉक. आणि टूथपेस्ट जी आहे तो मिनिटाचा काटा आहे आणि ब्रश जो आहे तो सेकंदाचा काटा आहे. द टूथब्रश फॉर द सेकंड्स अँड टूथपेस्ट इज फॉर द मिनिट्स, असं इथे लिहिलेलं आहे. एज 5.9 इयर्स. त्यांच्या प्रिन्सिपल्स मध्ये असं एक आहे की चिल्ड्रन हॅव राईट्स अँड शुड बी गिव्हन अपॉर्च्युनिटीज टू डेव्हलप देअर पोटेन्शियल. आपल्याकडे खूप एक हे आहे, समज असतो की मुलांना काही चालतं, मुलांना आपण देऊ ते त्यांनी घेतलं पाहिजे, मुलांची समजूत आपण कशीही काढू. तर तसं नसतं, मुलांनाही हक्क असतो. आणि युनो तर्फे चाइल्ड राईट्स वरती खूप काम झालेलं आहे. त्याच्यावर एक मोठी जागतिक परिषद पण भरली होती आणि संपूर्ण जगभरात हे चिल्ड्रन्स राईट्स हे एक मॅन्युअलच गेलेलं आहे सगळीकडे. आपल्याकडे आहे की नाही मला माहित नाही. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मुलं ही ज्ञानाचा कोठार असतो, भंडार असतं, नॉलेज बेअरर्स असतात. टीचर्स कशा असतात रेज्यू अप्रोच मध्ये? तर टीचर्स रिस्पॉन्ड अप्रोप्रिएटली टू चिल्ड्रन्स आयडियाज अँड इंटरेस्ट. ट्रस्ट चिल्ड्रन फॉर देअर इंटरेस्ट इन नॉलेज. म्हणजे तिथे इतकी मोकळीक असते की मुलं जे सांगतील त्याप्रमाणे फ्लेक्झिबिलिटी राहते. टीचरनी सांगितलेलं असतं म्हणून मुलांनी ते शिकायचं असं नसतं. तर एखाद्या मुलाने सांगितलं की मला फुलपाखराचा जीवन प्रवास शिकायचा आहे, लाईफ सायकल शिकायचंय, तर मग शिक्षिका फुलपाखराचं लाईफ सायकल काय आहे ह्या दृष्टीने सगळा प्रकल्प मांडते आणि मुलं ते शिकतात. तिथे त्या दिवशी आम्हाला सांगितलं गेलं की त्यांनी एका मुलांनी शिक्षिकेला विचारलं की डू बर्ड्स हॅव टेल्स. तर मग तोच विषय घेऊन शिक्षिकेने प्रकल्प मांडला आणि मग डू बर्ड्स हॅव टेल्स, मग सगळ्या पक्ष्यांना शेपट्या असतात का? कुठल्या पक्ष्यांना शेपट्या नसतात? प्रत्येक पक्षाची शेपटी सारखी असते का? लहान असतात, आखूड असतात, लांबट असतात, तो त्या शेपटीचा वापर कसा करतो, कशासाठी करतो? हा सगळा एक मोठा प्रकल्पच झाला होता त्यांचा. सो मुलांच्या आयडियाजना जास्त त्यांच्याकडे महत्व असतं. ट्रस्ट पेरेंट्स टू बी मेंबर्स ऑफ देअर एज्युकेशनल टीम. मुळातच ही नागरिकांनी, पालकांनी उभी केलेली चळवळ असल्यामुळे पालकांचा त्याच्यामध्ये खूप अनन्यसाधारण
महत्व आहे त्या अप्रोच मध्ये. टीचर्स आर को लर्नर्स अँड कोलॅबोरेटर्स विथ द चाइल्ड. त्या मुलांच्या बरोबरीने त्याही बरोबरीने काम करतात आणि बरोबरीने शिकत असतात. इथे पुन्हा 100 लँग्वेजेस ऑफ चिल्ड्रन तुम्हाला दिसतील. इथे काहीतरी एक स्प्रिंग वगैरेचा वापर करून मुलांनी रोबो तयार केलाय. या ठिकाणी पण ओपनर आहेत आणि स्प्रिंग आणि ती कॉर्कच्या बॉटल उघडण्यासाठी जे असतात ना ओपनर, त्याचा वापर केला आणि त्या मुलांनी सांगितले की हे डच आहे, डचेस आहे आणि हा त्यांचा घोडा आहे. या ठिकाणी असा कॉर्कच्या स्प्रिंगचाच वापर केलाय आणि तो करून हा खाली फुटलेला ग्लास वापरला होता त्या मुलांनी. आणि त्याचं असं म्हणणं आहे की हा माणूस हा कॉर्कची स्प्रिंग वापरून हा डायनोसॉरची हाडं मोजतोय. इथे ते लिहिलेलं आहे त्यांनी किती काय सांगितलं ते. इथे ही एक 3 वर्षाची मुलगी आहे, तिच्या हातात पीस आहे आणि तिने ते हे पीस अशा पद्धतीने धरलेलं आहे की ती सांगते दिस वे इट लुक्स लाईक अ स्नो ट्री. 3 वर्षाची मुलगी आहे. आणि इथे तर खूपच गंमत आहे. त्या मुलांनी तो असं म्हणतो की तुम्हाला ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट त्यांनी इथे चित्रात काढलेली. तुम्हाला ज्या गोष्टीची भीती असते ती चित्र ती कागदावरती काढायची भीती आणि त्याला दोऱ्याने बांधून टाकायचं, म्हणजे भीती नाही शिवते आणि परत ती भीती वाटतच नाही. हे किती छान आहे. तर अशी मुलांची भारी 100 कल्पना आहे हा इतर फारच भारी कल्पना आहे म्हटलं. फारच भारी आहे. म्हणजे ह्या भाषा हो मुलांच्या होय, ज्या होय. आपण दुर्लक्षित करतो. आता Exactly. इथे मुलांनी वर्गातल्या साध्या साध्या गोष्टी वापरून, म्हणजे हा एक कायमस्वरूपी एक्झिबिशन आहे, त्याच्यातला हा फोटो आहे की त्या गोष्टींवरती प्रकाश परावर्तित केल्यानंतर विविध अँगलनी त्या गोष्टी कशा दिसतात. तर हा आता चेंडू आहे, ह्या काठ्या आहेत, तर त्या उठून वेगवेगळ्या ठिकाणून प्रकाश मारल्यावरती त्यांचं स्वरूप कसं दिसतं. इथे वेगळं दिसतंय, इथे वेगळं दिसतंय. हा जो हे आहे तो ह्या ठिकाणी हे जे ठेवलेलं आहे त्याचं सगळं ते पडलेले आहेत शॅडो. तर हे अशा प्रकारचं त्यावेळेला मुलांनी केलेलं नाहीये. मुलांनी केलेलं काम त्यांनी असे एक्झिबिशन मध्ये मांडून ठेवलेलं आहे. हे बघा, हे इथे फुटलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या आहेत, त्याच्यातनं खूप काही गोष्टी केलेल्या आहेत मुलांनी. ते असं म्हणतात वी कॅन डू थिंग्स यू हॅव नेव्हर सीन. सो खूप प्रकारच्या गोष्टी त्यांनी अशा एक्झिबिट केलेल्या आहेत. आणि हे टिश्यू पेपर आणि साध्या पेपर पासून हे असे अनेक आकार करून मुलांनी ते केलेले आहेत. ते टेराकोटाचं काम आहे की अनेक बाहुल्या आहेत ह्या टेराकोटाने तयार केलेल्या. कितीतरी विविध ऍक्शन्स आहेत ह्याच्यामध्ये आणि प्रत्येकाच्या त्या ऍक्शन्स मधून काही नाही काहीतरी संबंध लावता येतो. अशा प्रकारची ती मुलांचं काम आहे. तिथे एक कायमस्वरूपी डिस्प्ले पण असतो ज्या अशा गोष्टींचा की जे मटेरियल मुलं रोजच्या रोज त्यांच्या कामासाठी वापरतात. तर ही अशा प्रकारची अनेक गोष्टी मुलं घरून घेऊन येतात जिथे मिळतील तिथे आणि त्याचा वापर करून त्यांचं ते शिक्षण चालू असतं. त्या अनेक गोष्टी शिकतात. तर हे सगळं स्क्रॅप मटेरियल आहे जे जे मिळेल तिथे. हे बघा, इथे हे अनेक गोष्टी आणून त्यांनी त्यांचं आकाराचं शिक्षण होईल असा डिस्प्ले केलेला आहे. इथे आणि काही मटेरियल हे जे आहे हे सगळे टेक्स्चर्स आहेत. तर इतके विविध प्रकारचे पोत इथे बघायला मिळतील तुम्हाला जे डिस्प्ले केले की किती बघा शिक्षण होत असेल ह्याच्यात त्यांचं. एक मला सांगावं असं वाटतं, आता हे जे एक्झिबिशन मांडले त्याप्रमाणे आमच्या प्री प्रायमरी मध्ये आमच्या प्रत्येक वर्गामध्ये एक क्युरिओसिटी कॉर्नर कुतूहल कोपरा असतो की ज्याच्यात मुलाला जे घरातनं किंवा बाहेर किंवा काही जे काही मिळेल आणि ज्याच्याबद्दल कुतूहल वाटेल ते आणून मूल त्या कोपऱ्यामध्ये त्या टेबलावर ठेवतं. आणि जेव्हा शाळा सुरू होते आमची पहिले जे श्लोक आणि प्रेयर होतात तेव्हा टीचर त्याच्यावरती चर्चा करते. कोणी आणलंय, ते का आणलंय, ते काय आहे, त्याच्याबद्दल काय वाटतं. असा एक छान भाषा विकासाचा आमचा 10 मिनिटाचा एक क्लास होतो तिकडे. हा पुन्हा असाच डिस्प्ले आहे. हे वेगवेगळे प्राणी आहेत, इथे कुठलं तरी वेगळ्या प्रकारचं गवत आहे. हे असे
डिस्प्ले व्हिजिटर्सना बघण्यासाठी मांडलेले आहे त्यांनी. आणि हा प्री स्कूल मधला पियाझा आहे. तर पियाझाचा अर्थ म्हणजे कॉमन प्लेस, एक जिथे एकत्र येऊन लोक गप्पा मारतात, चर्चा करतात, काही समस्यांचा विचार विनिमय होतोय. म्हणजे उदाहरणार्थ नाका किंवा कट्टा आपण बोलू, चौक म्हणा, तांबडी नाका, टंगडी नाका, असं जसं असतं ना पूर्वीच्या ह्याच्यात काय ते चावड वगैरे असं म्हणत, असं काहीतरी असेल. तर असे पियाझा बऱ्याच ठिकाणी आपल्याला शहरांमध्ये पण दिसतात. तर हा तो त्यांचा प्री स्कूल मधला पियाझा आहे, जिथे मुलं एकत्र येतात आणि छान गप्पा गोष्टी करतात. त्यांचं ॲटेलियर म्हणून त्यांच्या क्लासरूमला लॉरिस मलागुजीनी नाव दिलंय. क्लासरूम न म्हणता ॲटेलियर. ॲटेलियर म्हणजे जिथे मुलं प्रत्यक्ष काम करतात. आम्हाला शाळा चालू होती पण आम्हाला बघायला नाही मिळाली, कारण तिथे पुन्हा तोच मुलांचा इश्यू असतो की मुलं काम करत असताना कुठल्याही आजूबाजूच्या बाह्य अडथळा त्यांना येऊ नये म्हणून मग ते अलाव करत आहेत. फक्त एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी शिक्षकांबरोबर मुलं जेव्हा जात होती त्यावेळेला ते आम्हाला लांबून असं हाय हॅलो वगैरे करत होते. आणि हा आमचा ग्रुप, जो ही शेवटची स्लाइड. होप यू ऑल एन्जॉयड इट. आता कोणाला काही ह्याच्यावर प्रश्न असतील तर विचारा. देशपांडे मॅडम, एकदम बोला. छान. मला वाटतं याच्यातून ह्या सगळ्याचा निष्कर्ष असा आहे की याच्यातून आपण शिक्षकांनी मुलांना किती वेगवेगळ्या पद्धतीने ऍक्सेप्ट करायला पाहिजे. आपण आपले जे काही विचार असतात एक आपल्या डोक्यात सेट झालेले, त्याच्यात जे त्यांना आणण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपण त्यांना त्यांची जी एक क्रिएटिव्हिटी आहे आणि त्यांच्यामध्ये जी ओरिजिनॅलिटी आहे त्याला मारक आपलं वागणं असतं. हे या सगळ्या प्रकारातून आपण शिकायला पाहिजे. म्हणजे आपल्याला जे घडा आहे या सगळ्यामधून, म्हणजे जसं तुम्ही आता घड्याळ सांगितलं आणि घड्याळामध्ये काटा चमचा तिथे आहे, ते स्वयंपाक करण्याची वेळच आहे. आणि टूथब्रश आणि ब्रश जिथे आहे, टूथपेस्ट आणि ब्रश तिथे ती एक वेगळी वेळ इंडिकेट करतं. हे जे मुलांच्या डोक्यात काहीतरी असतं ते आपल्या मोठ्यांच्या डोक्यात आपण सगळे सेट झालेले असल्यामुळे या सगळ्या गोष्टी येत नाही. आपल्यामधलं ऍक्सेप्टन्स पॉवर वाढवणं हे यातून शिकण्यासारखं आहे. सगळ्यात फारच सुरेख. कोणीतरी बोलत होतात का? मी बोलत होते, खानविलकर बाई बोलते मी बाई. सगळं प्रतिकृती वगैरे सगळं झालं, पण मग संगीताचं कसं काय तिकडे शिकवलं जातं? सगळं संगीतातूनच असतं मॅडम. अच्छा, संगीत हे अगदी केंद्रस्थानी आहे. त्यांच्याकडे संगीत, गाणी आणि गोष्टी हे या सगळ्या पद्धतींमध्ये केंद्रस्थानी आहे. ठीक आहे, थँक्यू. कोणाला जर आता प्रश्न नसेल दिघे सर. या क्वारंटाईनच्या दिवसामध्ये देशपांडे मॅडमनी आपल्याला विदाऊट व्हिसा आणि विदाऊट पासपोर्ट ह्या युरोपियन अर्ली चाइल्ड एज्युकेशनची फेरी रंजकदार होती आणि खरोखरच ती आपल्याला थोडी प्रबोधनात्मक पण होती. तर मारिया मॉन्टेसरींचं आणि हाबाचं राहिलंय टाइमच्या ह्यानी, पण मी तुम्हाला सांगते माझ्याकडे इतके फोटो आहेत. मॅडम आता मी बोलतोय, तुमची वेळ संपलेली आहे, आता मी बोलतोय. तर आपण हो चालेल. तर आपण एक व्हर्च्युअल टूर अशी करू शकतो असं मला सांगा. मला बोलून द्या. हो ते तुम्ही बोलला. बरोबर, बोला सर. ह्या युरोपियन टूरचं आणि ह्या शिक्षणाचं महत्त्व ह्याच्यासाठी आहे की सध्या जे एज्युकेशनल ट्रेंड चालू आहे त्याच्यामध्ये 3 काय म्हणतात विषय असे घेतलेले आहेत. म्हणजे 3 त्याच्यामध्ये साईड्स आहेत. एक US ची आहे, म्हणजे युरोपियन ही आत्ताची अर्वाचीनची प्राचीन म्हणायला पाहिजे, म्हणजे मूळ युरोपियन आहे की जिथं विद्यार्थी केंद्रित करून शिक्षण पद्धती सगळी उभारली गेली. त्याच्यानंतर सेकंड वर्ल्ड वॉरच्या नंतर अमेरिकेचा प्रभाव वाढला, एकंदरीतच जगाच्या वरचा प्रभाव वाढला आणि अर्थकारणावर प्रभाव वाढला. तेव्हा SMPT म्हणजे सायन्स, मॅथ्स, फिजिक्स आणि टेक्नॉलॉजी ह्या SMPT वर जास्त महत्त्व दिलं गेलं आणि ती एज्युकेशन सिस्टीम त्या प्रकारे उभारली गेली. तिसरा अँगल आहे तो एशियन, जिथं साऊथ कोरियनचा आहे की त्यांच्या ट्रॅडिशनल एज्युकेशन सिस्टीमवर अजूनही विश्वास आहे. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये युरोपियन जी एज्युकेशन सिस्टीम आहे की ज्यांनी अर्ली चाइल्ड एज्युकेशनचं महत्त्व आपण आता बघितलं, त्यांनी ते खरं जाणलं आणि विद्यार्थी केंद्रित अजूनही त्यांच्याकडे ती एज्युकेशन सिस्टीम आहे. आणि म्हणून जेव्हा जगातले टॉप 10 कंट्रीजचा विचार केला जातो शिक्षणाच्या मध्ये, तेव्हा फिनलँड, स्वीडन, हॉलंड, डेन्मार्क ह्या स्कॅन्डिनेव्हियन किंवा युरोपियन कंट्रीज ह्या टॉपवर असतात.
कारण त्यांनी मूलभूत शिक्षणाचा विचार करून विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती उभी केली. माझा मॉन्टेसरीचा त्याच्यात फार सगळ्यात मोठा हातभार, कारण तो आपल्याला सगळ्यात जास्तीचं ओळखीचं नाव आहे. बाकीची नावं आपल्याला अनोळखी होती की ज्यांची ओळख आपल्याला आज देशपांडे मॅडममुळे झाली. मला कल्पना आहे आणि खरोखरच अशी आहे की ह्या याच्यावर त्यांना आणखीन बरंच काही आपल्याला सांगता येईल. त्यांचा जो अनुभव ते जे शेअर करतायत माझा मॉन्टेसरीचं, आणि त्याला मगाशी जो विषय निघाला की त्याला आपल्याशी कसं, आपल्या शिक्षण पद्धतीशी किंवा बाल शिक्षण पद्धतीशी आपल्याकडच्या कसं जोडायचं. मराठी विभागातल्या आता जो पूर्व प्राथमिक विभाग आहे त्याच्यात भुसेकर मॅडम त्यांच्या काही पालक आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये जो समन्वय साधण्याचा प्रयत्न करतायत की पालकांची इन्व्हॉल्वमेंट कशी करायची. त्याचं मूळ तुम्हाला कुठे ते रेडिओच्या त्या याच्यामध्ये सापडेल की जिथं पालकांनी पुढाकार घेतला होता वर्ल्ड वॉर नंतर. तिथले कुटुंब पद्धत टोटली उद्ध्वस्त झाली होती. प्रत्येक घरातला कोणीतरी प्रिय व्यक्ती युद्धामध्ये गेली होती. आई असेल, म्हणजे वडील असतील, आजोबा असेल, कोणीही. तर त्यामुळे कुटुंब पद्धतीला युरोपियन शिक्षण पद्धतीमध्ये पुष्कळ महत्त्व दिलं गेलं आहे. आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला असं वाटतं की आपल्याकडेच फक्त कुटुंब पद्धती आहेत आणि बाहेरच्या जगामध्ये काही कुटुंब नाहीतच, तिथं असं सगळं असंच चालतं. असं नाही आहे. तर ह्या एज्युकेशन शिक्षण पद्धतीमध्ये कुटुंब पद्धतीला आणि विशेषतः अर्ली चाइल्ड एज्युकेशनमध्ये कुटुंब पद्धतीवर पुष्कळ जोर दिलेला आहे. हे आपल्याला जाणून ह्या थोड्याशा एका या मुलाखतीमुळे आपल्याला माहिती मिळू शकली. आपण परत एकदा कधीतरी देशपांडे मॅडमची ह्या विषयावर आणखीन काहीतरी चर्चा करू, त्या आपल्याला आणखीन काहीतरी कॉन्ट्रीब्युशन देता येतील. आणि त्याच्यातली जी शेवटची स्लाइड होती की मुलांच्याकडूनच शेवटी शिक्षकांनी शिकायचं आहे, कसं शिकवायचं ते मला वाटतं सगळ्यात तीच महत्त्वाची होती की मुलांच्याकडूनच तुम्ही शिकणार आहात की कसं शिकवणार तुम्ही आहात. ते पुढच्या काळात म्हणजे पोस्ट कोरोना काळामध्ये ह्याचाच तुम्हाला जास्त उपयोग होणार आहे. चला आपण संपवूयात. हा आणखीन कोणाला बोलायचं असेल तर नाही तर आपण संपवूयात. अक्षता टीचर. हो, एक मिनिट मॅडम, एक मिनिट फक्त. दिघे सर, तुम्ही आता ज्या देशांची नावं घेतलीत ना शिक्षणाच्या संदर्भात आघाडीवर असणारी, तेच देश नेमके जे आपण पूर्ण जगाचं जे काढतो सुखी देश कोणते, त्यामध्ये सुद्धा आनंदी देशांमध्ये याच देशांचं नाव आहे. हॅपी कंट्रीज मध्ये पण हेच टॉप हेच आहेत नाव. पण आपल्याला 7 वाजता कार्यक्रम संपवायचा आहे ना, म्हणजे धन्यवाद विशाखा मॅडम. खरं तर आपली बालशिक्षणाची वारी ही अखंड चालूच राहणार आहे, पण आजची ही व्हर्च्युअल वारी प्रत्यक्ष अनुभव देणारी वाटली. आम्ही शिक्षक म्हणून हे अनुभव कसे राबवू शकतो याचा आम्ही नक्की विचार करू. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले कार्यकारी माननीय विश्वस्त श्री दिघे सरांचे मी खूप खूप आभार मानते आणि सर्व विभागांच्या मुख्याध्यापकांचेही खूप खूप आभार. आणि सगळ्या आम्ही सरस्वतीय या कार्यक्रमाला खूप ऐकून खूप छान वाटलं आणि या सगळ्या सरस्वतीयांचे मी खूप खूप आभार मानते. धन्यवाद.